काश्मीर बिग बॉसला कमी लेखतो किंवा ते फालतू समज असं अजिबात नाही आहे. माझ्या मते बिग बॉस हा अत्यंत इंटेलिजंट शो आहे. काही कलाकारांना राग येतो की काय हिंदीत एवढं, पण ते स्वतःही हिंदीत काम करतात. एक साधारणतः ऐतिहासिक चित्रपट जर का चांगला करायचा असेल, म्हणजे त्याचा ठसा उमटवायचा असेल तुम्हाला ऑडियन्सच्या मनावर, तर कमीत कमी 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो, प्री प्रोडक्शन पासून चित्रपटाच्या कम्प्लिशन पर्यंत, रिलीज पर्यंत. आता हे जे पत्रकार लिहितात ह्याला पत्रकारिता नाही म्हणत, ही पत्रकारिता नाही. म्हणजे तुमचं मत मांडणं म्हणजे पत्रकारिता नाही. तुमचं मत मांडायचा कुठल्याच पत्रकाराला अधिकार नसतो. त्यांना माहिती नाही त्यांचा पोरग दिवसभर असं करत, त्यांना वाटतं व्हिडिओ गेम खेळतो. व्हिडिओ गेम नाही, ती गेमिंगची एक कम्युनिटी झाली. कम्युनिटीवरनं ते ह्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करायला लागले युट्यूबवरती जो, आणि आता त्याला कोणी जर का बोललं तर त्यांची ती आर्मी, हमारी आर्मी आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्याला काय तसं तुम्ही ते म्हणून स्वतःला तुम्ही चेंज करावं असं मला नाही वाटत. नवीन वर्ष येत आणि नवीन वर्षातला आपला पहिला खास पॉडकास्ट आहे आणि खास माणसासोबत की आमचा पर्सनल तो खास आहे. आणि आम्ही खूप दिवस झाले प्रयत्न करत होतो की हा पॉडकास्ट यावा करावा, पण वेळ जुळत नव्हती. काही अशीच यायचं काहीतरी व्यक्ती यायचा, पण आज आम्ही करतोय फायनली. सो 1 वर्ष संपत आलंय आणि आपण पुढच्या वर्षात पदार्पण केलंय बऱ्यापैकी. हो, बऱ्यापैकी कशाला केलंच आहे का? तुझा एक पाय अजून मागच्या वर्षात नाही ना? हा एपिसोड कधी येईल आता? या नाही, पुढच्याच वर्षात येईल. येस. सो मला असं विचारायचं होतं की मागचं वर्ष तुझ्यासाठी काय होतं? मागचं वर्ष आय थिंक माझ्याकरता चॅलेंजिंग प्रोफेशनली म्हणायला नको आपण असं. सुरुवात झाली ती तिथूनच थोडं मला असं वाटलं की मी एक प्रोजेक्ट असं निवडलं होतं जे मला तेवढं करायची इच्छा नव्हती, पण द्विधा मनस्थिती होती की हे करावं की नाही करावं. हिंदीचं होतं आणि पण तरी मी ते केलं. पण त्यामुळे माझी काही आर्थिक गणितं सुटली, पण जे क्रिएटिव्ह हे मला सॅटिस्फॅक्शन मिळायचं होतं ते तितक्या प्रमाणात नाही मिळालं. पण आपण मग ॲज अ कलाकार किंवा ॲज अ प्रोफेशनल आपण मग काहीतरी एक बघून बॅलन्स करायचा प्रयत्न करतो की ठीक आहे, इथे आर्थिक गणित सुटलं, आपण कलेच्या ह्याच्याकरता किंवा क्रिएटिव्स करता आपण काहीतरी वेगळं प्रोजेक्ट आता उचलू. ह्या आर्थिक गणितामुळे माझं पुढे मला कमी पैशात पण एखादं चांगलं क्रिएटिव्हली सॅटिस्फाईंग प्रोजेक्ट करता येईल. सो तसं ते एक प्रोजेक्ट घडलं. त्या व्यतिरिक्त एक मराठी चित्रपट आम्ही सुरू केला, पण तो आता त्याचं जे कम्प्लिशन आहे ते आता पुढच्या वर्षी करावं लागेल आम्हाला. तो थोडासा मध्ये आम्ही ब्रेक घेतला. त्यामध्ये मग काही पर्सनल क्रायसिस आले. त्यातनं आय थिंक माझी पेशन्स लेवल खूप वाढली. माझा आयुष्याकडे बघण्याचा, स्वतःच्या परिवाराकडे बघण्याचा, लोकांकडे बघण्याचा, प्रोफेशनली पर्सनली जनरल फॅन्सकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला किंवा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट झाली. माझ्यात थोडा संयम माझ्यामध्ये वाढला असं मला वाटतं. हो, संयम खूप प्रमाणात वाढला. आणि जर का म्हणजे आता अजून काय होणार आहे अशी एक परिस्थिती आहे की ठीक आहे, हेही झालं आपल्या आयुष्यात, हेही झालं आणि हेही झालं. सो ह्यालाही तोंड दिलं. त्यामुळे तुम्ही क्रायसिसमध्ये थोडे अजून जास्त सक्षम आणि स्ट्रॉंग होत जाता. सो तो प्रकार घडला आणि आता त्यातनं आम्ही पार पडून नवीन वर्षाकरता सज्ज झालेलो होतो. एक परिवार म्हणून सुद्धा, एक कुटुंब म्हणून सुद्धा, मी, माझी आई, माझी बायको, माझे जे काही नातेवाईक थोडेफार असतील, माझे जवळचे मित्र अगदी जे त्या काळात माझ्यासोबत होते. सो आम्ही एक कुटुंब म्हणून जास्त सक्षम आणि जास्त ताकदीने आता 2024मध्ये प्रवेश केला आहे. सो आय थिंक खूप शिकवून गेलं मला 2023 वेगवेगळ्या पद्धतीने, प्रोफेशनली सुद्धा आणि पर्सनली सुद्धा. आय फील या क्रायसिसवर परत येणार आहे आपण, पण त्याच्या आधी की तू ह्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलंस, हिंदीपासून सुरुवात केली इंडस्ट्रीला, तर मग तुला यायचं कुठं होतं? बॉलिवूडमध्ये यायचं होतं की मराठी इंडस्ट्रीत यायचं कुठे होतं? असा आरोप होतो की हिंदीतच काम करतोय आणि आता हिंदीच करायचं होतं. नाही, पण तुम्ही जर का हे केले, जर का काउंट केलं तर माझं मराठीतलं काम जास्त आहे. माय नंबर ऑफ फिल्म्स दॅट आय हॅव डन मोर इन मराठी. मराठीमध्ये मी जास्त चित्रपट केलेत. पहिला चित्रपट मी 2010 साली केला होता. तो तर मी चित्रपट मानतच नाही की असा काही चित्रपट म्हणून होता. तो त्याचं स्क्रिप्ट वगैरे एवढं काही खास नव्हतं, त्याचं दिग्दर्शन वगैरे काही व्यवस्थित झालं नव्हतं. मला असिस्टंट म्हणून अशोक मेहतांना असिस्ट करायचं होतं आणि मी थोड्याफार प्रमाणात करत होतो. पण ते मला धक्का मारत होते, तू दिखता अच्छा है, तेरा हाईट है, पर्सनॅलिटी है, तेरी आवाज़ अच्छी है,
तू ॲक्टर बन तू वो एक्सप्लोर कर वगैरे करून त्यांनी मला एका ऑडिशनला पाठवलं होतं. एका त्यांच्या ओळखीतनं कोणीतरी आलो, तिकडे जाऊन मी ऑडिशन दिली आणि मी सिलेक्ट झालो. आणि म्हणून तो 2010 मी नाव पण नाही घेणार चित्रपटाचं, उगाच कशाला लोकांनी नाही पाहिलेलंच बरा तो. तर त्यामुळे मी तिथे गेलो. सो ते ग्राउंडवर्क शिकण्यासारखं आलं. तो असा चित्रपट होता ज्याचं सगळ्या माहिती आहे का, मी हिरो म्हणून सिलेक्ट झालो होतो. मी घरी सांगितलं मी हिरो म्हणून सिलेक्ट झालो आहे, पण तो दिग्दर्शक इतका चिंदी होता की त्यांनी क्रूच हायर केला नव्हता. तो येणारे इतर ॲक्टर्सची सगळ्यांची ऑडिशन माझ्याकडनं करून घ्यायचा. त्यांना वाटतं मी एडी आहे. नंतर त्यांना सिलेक्ट केल्यावर त्यांना कळायचं अरे अच्छा तू ही हिरो आहे क्या म्हणाले. हां मी म्हणलं हां मी हिरो. तू क्यों ऑडिशन ले रहा है सब की. तो म्हणाला अभी ये करवाते मैं क्या करू. ऑफिसवर बसून सगळ्यांची ऑडिशन घ्या, त्यांच्या टेप्स सगळ्या सॉर्ट आउट करा कुठली. मग त्यामुळे मला स्क्रिप्ट अख्खं स्टार्ट टू एंड सगळ्यांचेच डायलॉग सगळं पाठ झालं होतं, कारण मी सगळ्यांचेच ऑडिशन्स घेतल्या होत्या त्याच्यात. प्रोड्युसरने तुला सांगितलं का तुझा अभ्यास होतोय चांगला? असं काही नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं तुला हिरो बनवतोय, सगळी कामं ऑफिसमधली तूच करायची. खरं आहे, मी ही अतिशयोक्ती नाही, खरं आहे. आणि त्यामुळे मी त्याच्याकडे फक्त एक ग्राउंडवर्क एक्सपिरियन्स की आपल्याला फिल्मच्या सेटवरती फिल्मच्या ऑफिसमध्ये 24 तास राहायची संधी मिळते. मग ऑफिसच्या बाहेर बसून काम मागणं, त्याकडनं आपल्या आता प्रगती होऊन ऑफिसच्या आतमध्ये आपण काम करायला सुरुवात केली. सो एक एक्सपिरियन्स खूप छान होता, अनुभव म्हणून तो चित्रपट असा एक अनुभव म्हणून चांगला होता. सो हिंदीत पदार्पण मराठीत पदार्पण असा काही विचार नव्हता तो. जनरली गेलो, ऑडिशन दिली आणि मला काम करायला मिळतंय म्हणून मी काम केलं. त्यानंतर मी पहिलं नाटक केलं ते मराठीमध्येच केलं. त्याच्या आधीच 2010 सालच्या आधी मी पहिलं नाटक केलं दादाची गर्लफ्रेंड नावाचं एक. ते विशेष चाललं नाही, पण मला विजय केंकरेंबरोबर काम करायचं होतं. उत्तम दिग्गज दिग्दर्शक. सो त्यांच्याकडे मला अनुभव घ्यायचा होता, तो मी घेतला. मतकरींनी लिहिलेलं नाटक होतं. सो ते नाटक मी वर्षभर त्याचे प्रयोग केले. मग मी पहिले 2 माझे मराठी चित्रपट जे आले, कॅरी ऑन मराठा आणि देऊळबंद, हे मराठीतले आहेत. बोनस मराठीत केलेला आहे, सरसेनापती हंबीरराव मराठीत केलेला आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून एक चित्रपट होता समीर विद्वंस बरोबर आणि स्पृहा जोशी बरोबर, तो मराठीत केलेला आहे. सो माझं मराठीत आणि हिंदीत तेवढं नाही आहे माझं काम. गेल्या वर्षी मी एक हिंदी सिरियल केली होती स्टार प्लसवर, जी टॉप TRPला हिट झाली आणि त्यामुळे ते जास्त हां म्हणजे पॅन इंडिया ह्याच्यामध्ये आलो, पॅन इंडिया लोकांच्या समोर आलो. त्यामुळे तोही एक ऑडियन्स जोडला गेला. पण ह्याच्याकडेही आपण दुर्लक्ष नको करायला की ज्यावेळेस हंबीरराव रिलीज झाला होता त्यावेळेस माझ्या हिंदीच्या कित्येक ऑडियन्सनी, म्हणजे एक असं उदाहरण आहे की बाहेर परदेशातनं वगैरे पण आलेलं जे हिंदी स्पीकिंग मराठी स्पीकिंग नाही आहेत त्यांनी सुद्धा इथे थिएटर्सला तिकीटं बुक करून सबटायटल सोबत तो चित्रपट 2-2दा 3-3दा पाहिला. सो तो ऑडियन्सही जोडला गेला. बोनस माझा जो चित्रपट आहे तो प्राईम व्हिडिओवरती मी कित्येकदा इकडे खालती जिममध्ये जातो, कुठे लिफ्टमध्ये असतो, लोक येतात, नॉन महाराष्ट्रीयन लोक मला येऊन कितीतरी सांगतात की आपका बोनस हम देखते बहुत पसंद आहे हमें ये फिल्म. सो हिंदीमध्ये काम जे काही करायला लागलो मी सायमल्टेनियसली, त्यासोबत मराठीतही करतोच आहे. ते माझ्या मराठी चित्रपटांना पण वेगळ्या जातीची ऑडियन्स पण खेचली जाते ना. उद्या ती फिल्म वेगवेगळे जास्त ऑडियन्स मिळतो, धंदा व्हायला फायदा होतो, विजिबिलिटी जास्त मिळते. सो वाय नॉट. काही काही कलाकारांना राग येतो की काय हिंदीत एवढं, पण ते स्वतःही हिंदीत काम करतात. खरंय, नावं नको घ्यायला आपण, पण ज्यांनी आतापर्यंत असे इंटरव्ह्यूज दिलेत की मला हिंदीचं काय नाही पडलंय, मी मराठीतच करणार आणि मराठीलाच म्हणत, ते सगळे हिंदीत त्यांचे मी काढून दाखवतो तुम्हाला. वेब सिरीज वगैरे असतात त्यात करतात ते काम. मी असं का बोलायचं ते त्यांना विचारा जाऊन माहित नाही बाबा. त्यामुळे हा मुद्दाच संपला की नाही. हां, त्याच्यावर काही प्रश्नच उरला नाही. ते स्वतःच करतात हिंदीत सुद्धा काम. सो मग ठीक आहे. माझं म्हणणं आहे कलाकाराला स्वतःची कला दाखवायला जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्यांनी काम करावं. रिस्पेक्टिव्ह कोणी जर का असं काही बोलून बसलं असेल आधी आणि नंतर हिंदीत काम केलं असेल तरी त्याच्या विरुद्ध काही ग्रजेस नाहीत. कदाचित त्याला जाणीव झाली असेल की अरे नाही आपण चुकीचं बोललो आणि त्यामुळे त्या व्यक्तीने हिंदीत पण काम स्वीकारलं असेल आणि केलं असेल. कारण चांगला रोल का नाही म्हणेल कोणी कलाकार. भाषा आणि हिंदी मराठी का करतो आपण. बेंगॉलीमध्ये मिळालं तुम्हाला, साऊथला तुम्हाला मिळालं तर तिथेही करावं. जर का चांगलं तुम्हाला एक्साइटिंग काही करायला मिळालं, स्वतःची कला दाखवायची एक संधी मिळाली आणि तिकडचा ऑडियन्स जर का तुम्हाला मराठीमध्ये नंतर खेचता आला की ते फॉलोईंग जर का त्यांना तुम्ही आवडलात कलाकार म्हणून, तर ते आवर्जून तुमचे मराठी चित्रपट पण बघतात. सो वाय नॉट. प्रगतीचं एक लक्षण आहे. 100%. तुम्ही जेव्हा जाताय तेव्हा तुम्ही मराठी सोडून हिंदीकडे किंवा साऊथकडे नाही चाललाय. तुम्ही तुमचा मराठी चित्रपट पण त्यांच्याकडे घेऊन चाललात. तुम्ही तिकडे एक्सपोज झालात, तिकडची लोक तुमच्या प्रेमात पडली की ते तुमचे मराठी चित्रपट मला आता फहाद फासिल आवडतो, मला टोविनो थॉमस आवडतो,
मला विजय सेतुपती आवडतो. मी ह्यांचे तेलुगू आणि मल्याळम चित्रपट, तामिळ चित्रपट हे मी सबटायटल लावून बघतोच ना. सो म्हणजे मी त्यांच्या प्रेमात पडल्यावरती मी ऑटोमॅटिकली ते ऑडियन्स खेचतात इकडचा. सो तसंच आपण त्यांच्या भाषेतले चित्रपट जर का एखाद वेळेस केले किंवा वेब सिरीज केली किंवा काही केलं तर ते पण आपल्याला आपल्या प्रेमात पडले तर आपले मराठी चित्रपट तेवढ्याच प्रेमाने आणि आवडीने बघतील. साधा हिशोब आहे. नाही, तू कुठेही काम केलंस तरी आम्हाला आवडतोच. म्हणजे हिंदीत काम केलं तरी असं वाटत नाही की हा आणि येतात रोल्स चांगले आणि का नाही करायचे. चांगले रोल्स येतात, मीटी रोल्स असतात. आत्तापर्यंत मी जे केलेत ते सगळे रोल्स खूप म्हणजे प्रॉमिनंट आणि प्रोटॅगनिस्टचे रोल्स होते. त्याच्यात काहीतरी वेगळी शेड होती, प्रत्येक रोलला एक वेगळी छटा होती. सो इमली नावाची मी एक सिरियल केली होती, त्यात मी एक पत्रकार करत होतो. श्रीकांत बशीर नावाची वेब सिरीज केली, त्यात मी एक पोलीस ऑफिसर, करप्ट पोलीस ऑफिसर करत होतो. त्यानंतर झलक दिखला ज्यासारखा मंच होता त्याच्यावरती मी भरपूर डान्स केला, वेगवेगळ्या स्टाईल सादर केल्या. काही काही खूप मेमोरेबल परफॉर्मन्सेस तिकडे सेलिब्रेट झाले खूप मोठ्या प्रमाणात. मग सो बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता आल्या ना. एवढं असं म्हणजे टीका नाही म्हणता येणार. एक मत असं मानलं जातं की तू मराठी सिनेमे करतो पण हिंदीत तू रियालिटी शोज पण केले, हिंदीत तू म्हणजे हिंदीत जास्त दिसतोस. प्रश्न असा होता नाही, हा बोल हा प्रश्न पूर्ण कर. प्रश्न असा होता की तू मराठीत आम्हाला कमी दिसतोस आणि कमी दिसला म्हणजे बऱ्यापैकी हिंदी अवॉर्ड फंक्शन्स ना तू दिसत नाही कुठे काही करतो आणि मग अवॉर्ड फंक्शन्स ना जास्त जात नाहीस तू. पण मी हिंदीच्या अवॉर्ड फंक्शन्सला पण नाही जात. मला हिंदीच्या अवॉर्ड फंक्शन्सला पण बोलवतात, तिथे नाही जात. ठरवून नाही जात असं नाही. काही त्या वर्षी जर का मी काही सिग्निफिकंट केलं असेल आणि ते जर का मला असं वाटलं की अरे हो आपण काहीतरी खरंच खूप सिग्निफिकंट केलं यावर्षी, तर मग मी जातो आणि हजेरी लावतो तिकडे. मराठीमध्ये मी फिल्मफेअर अवॉर्ड्सला जातो, दरवर्षी जातो मी. मराठी फिल्मफेअर नेहमी अटेंड करतो. मग मी झीला मला जेव्हा केव्हा बोलवतात, झीचा हा महाराष्ट्राचा फेवरेट कोण वगैरे जेव्हा बोलवतात तेव्हा जातो. आता न बोलवता जर का तुम्ही म्हणाल नाही तू जाच का नाही दिसत, म्हणून मी जर का जाऊन तिकडे रांगेतनं घुसलो आणि बसलो तर कसं चालेल. तुला असं वाटतं आता खूप अवॉर्ड फंक्शन्स यायला लागले? म्हणजे आता हे जे होते आपले जे लेजिटिमेट अवॉर्ड फंक्शन आहेत ते आहेत, पण जनरल अवॉर्ड फंक्शन्स कुठली मला नावं सांगतो. खूप मला आयकॉन अवॉर्ड्स म्हणायचं, तुला आयकॉनिक अवॉर्ड असं त्याला खूप ब्रँड असतो फक्त अवॉर्ड शो करतो आणि ते तुम्हाला फुकट बोलून डान्स वगैरे करून. करेक्ट. नाही, डान्स फुकट कोणीच नाही करत. सांगायचा हेतू हा की हे बघ आता काही लेजिटिमेट अवॉर्ड फंक्शन्स आहेत, म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण असेल, फिल्मफेअर असेल, झी गौरव असेल, किंवा हिंदीमध्ये सुद्धा ITA अवॉर्ड्स असतात. मग त्याच्या व्यतिरिक्त असतात अशी एक मोजकी मटा सन्मान असतो आपल्याकडे. सो अशी काही आहेत खूप महत्त्वाची व्यवस्थित, म्हणजे त्याची एक परंपरा आहे आणि ती अवॉर्ड्स आपण खूप पूर्वापार चाललं आणि ते लेजिटिमेट, त्याला चांगली मोठी ज्युरी असते, खूप सिरियसली सिनेमा बघितला जातो आणि अवॉर्ड्स दिली जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त आता एक आपल्याला समजायला पाहिजे की आता एखादा जर का इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, त्यांना जर का एखादा इव्हेंट बनवायचा आहे, सो त्यांना तो नंतर जर का चॅनलला विकायचा आहे किंवा कोणाला विकायचा आहे, तर आधी काय व्हायचं की आधी ते सगळ्या कलाकारांना बोलायचे की तुम्ही प्रेझेन्स तुमचा हवा आहे, तर प्रेझेन्स हवा आहे तर मोठ्या मोठ्या रकमा त्यांना यायच्या की प्रेझेन्स देण्याकरता एवढे पैसे, तेवढे पैसे. डान्स करत असेल तर त्याच्या दुप्पट रक्कम, की एवढे पैसे दिले तर डान्स करतो येऊन हे ते वगैरे वगैरे. मग एक दिवस एका खूप हुशार व्यक्तीने, कोण आहे ते माहीत नाही, ते आपण फाइंड आउट केली पाहिजे, ज्यांनी सुरुवात केली त्यांनी ही आयडिया काढली की आपण एक मोठं नाव घेऊ ज्याच्यावरती कोणाचा कॉपीराईट नाही, हा पुरस्कार, हा आणि हा यूथ आयकॉन पुरस्कार, आयकॉनिक अवॉर्ड्स पुरस्कार, हे पुरस्कार, तो पुरस्कार, असं आपण त्याला लावू. सो मग काय होतं, हे जे बाकी आता कोण रियालिटी शोमधले कलाकार असतील, हे असतील, ते असतील की जे प्रायमरीली ॲक्टर्स नाही आहेत कदाचित, किंवा काही ॲक्टर्स सुद्धा फॉर दॅट मॅटर, की त्यांना ज्यांना आपल्याला लाखो रुपये देऊन प्रेझेन्स द्यावा लागतो, त्यांना आपण एक ट्रॉफी द्यायची की यूथ आयकॉन ऑफ द इयर, स्टाईल आयकॉन ऑफ द इयर, हा आयकॉन ऑफ द इयर, तो आयकॉन ऑफ द इयर. म्हणजे इतके अवॉर्ड्स झालेत की म्हणजे आता बेस्ट पोलीस ऑफिसर ऑफ द इयर, बेस्ट हे ऑफ द इयर, बेस्ट असं पण सुरू कराल तुम्ही उद्या, असं थोडीच असतं. पण ते सगळे अवॉर्ड्स त्यांना द्यायचे. मग त्यानिमित्ताने अख्खी इंडस्ट्री येते. अवॉर्ड मिळते म्हटल्यावरती प्रत्येक कलाकार जातो, तर मला ट्रॉफी मिळते. मग ती मी इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती टाकणार, मग माझे सगळे फॅन्स म्हणणार ओ माय गॉड, माय डार्लिंग डिझर्व्स दिस अँड ही इज सो टॅलेंटेड वगैरे, असं काहीतरी होणार. पण त्यांना एक कळत नाही की अरे तुम्ही जे काही लाख रुपये चार्ज करणार होता त्याच्याऐवजी तुमच्या हातात 300 रुपयाची ट्रॉफी दिली त्यांनी फक्त, आणि त्याच्यावरती त्यांना स्पॉन्सर्स मिळाले जे ते लाखो रुपये घेतात त्या स्पॉन्सर्सकडनं, की ते लिस्ट दाखवतात, हे बघा इतने सारे ॲक्टर्स आ रहे हमारे यहाँ पे. सो मग ती अशी लिस्ट, मग त्यांनी रेड कार्पेट करायचं, त्यांनी प्रत्येक स्पॉन्सरचं नाव घेऊन बाईट द्यायचा घ्यायचा, आणि हातात येते 300 रुपयाची लाकडी ट्रॉफी. सो
बट द प्रॉब्लेम इज की सोशल मीडियावरती आता एवढं हे झालेल्यामुळे इंस्टाग्रामवरती तुम्हाला अचिव्हमेंट दाखवावी लागते ना. फिल्मफेअर असं सहज उचलून कोणाला मिळत नाही. महाराष्ट्राचा फेवरेट कोण सहज दरवर्षी वाटलं जात नाही कोणामध्ये. झी गौरव सहज असाच कोण, त्याकरता एक चांगला चित्रपट करावा लागतो. सो अशा अवॉर्ड फंक्शन्समध्ये मग जनरली जे ऑनलाईन सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर्सना वगैरे पण मिळतात इकडे अवॉर्ड्स येते वगैरे खूप साऱ्या प्रमाणात, कारण त्याचा सोशल मीडियावरती प्रेझेन्स येतो आणि त्या बळावरती स्पॉन्सर्स मिळतात. सो तो एक बिझनेस मॉडेल आहे. फॅन्टॅस्टिक. नाही, स्कॅम नाही म्हणणार मी त्याला स्कॅम नाही म्हणणार अजिबात. ते एक बिझनेस मॉडेल आहे. प्रत्येक माणसाने ठरवायचं की आपण त्या बिझनेस मॉडेलचा भाग व्हायचं की नाही. सो मी जर का आता एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल तर मी जाईन कदाचित ट्रॉफी घ्यायला आणि हे करायला, कारण ते माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला ह्याला त्याला वगैरे बूस्ट करायला मला मदत करणार. कारण मी फिल्ममध्ये काम नाही करत, तर फिल्ममध्ये काम नाही करत तर मला हे जे लेजिटिमेट अवॉर्ड्स आहेत तिकडे तर कधी अवॉर्ड नाही मिळणार आहे. तिथे माझी कॅटेगरीज नाही आहे काही. सो मग अशाच ठिकाणी मला जाऊन अवॉर्ड्स घ्यायचे आहेत ते मला कळतं. पण ॲक्टर्सनी ते ठरवायचं की त्यांच्याकरता काय आहे. म्हणजे ते पण आता जर का ॲक्टर्स जात असतील तर तो स्कॅम कसा काय झाला. प्रसिद्धी किंवा म्हणजे त्या ॲक्टरला पण ती गरज होती ना. त्याला कदाचित नसेल मिळालं 4 वर्षाचा अवॉर्ड आणि त्याला हवा असेल एखादी ट्रॉफी, हपापला असेल तो किंवा ती जे कोण असेल ते, तर मग ते जातात त्यावेळेस आणि त्यांना ते तेवढं एक क्षणाकरता थोडंसं मिळतं ते ट्रॉफी. आणि त्यांच्या घरात पण शोकेस लागते त्याच्यात अशी भरपूर ट्रॉफीज असतात. सो ते भारी दिसतं. असं तुम्ही इंटरव्ह्यूला आल्यावरती मी कसं 2च ठेवून बसलो, त्यांचं अशी मोठीची मोठी रॅक असते. सो हा स्कॅम नाही बेसिकली. आपण हा बाजूला काढू. हा स्कॅम नाही, हे एक बिझनेस मॉडेल आहे. कोणाला त्याच्यात सहभागी व्हायचं कोणाला नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे आणि त्यात काही चूक नाही. पण मी नाही जात, मला पैसे दिले तर जाईन. म्हणूनच हा प्रश्न होता की तू दिसत नाही आम्हाला अशा अवॉर्ड्स नाही दिसत. फिल्मफेअर जातो मी, झीला जातो मी, जर का बोलवलं तर जातो. त्या वर्षी माझा चित्रपट नसेल आणि जर का मी परफॉर्म करणार नसेल तर कधी कधी नाही बोलवत, तर असेच मी नाही जात. सो इट्स ओके. सो आता येऊ तुझ्या सिनेमांकडे. तू खूप छान छान सिनेमे करतो आणि असं होत नाही, खूप 99% असं होत नाही की तुझा सिनेमा आला आणि तो जस्ट येऊन गेला आणि कोणाला कळलाच नाही. तू खूप चूजी सिनेमा करतो, चूजी आहे सिनेमांबाबतीत. तर आम्हाला पर्सनल मी एक ऑडियन्स म्हणून सांगतो की अशा खूप फिल्म्स येत आहेत आता, ऐतिहासिक फिल्म्स येत आहेत. तू एक ती केलीस हंबीरराव, ती आहेच. पण अरे याच्यामध्ये काश्मीर हवा होता यार, काश्मीरची पर्सनॅलिटी हवी, खूप छान आहे आणि काश्मीर त्या रोलला सूट झाला असता. पण तशात नाही होत, तू दिसत नाहीस आम्हाला. ती अर्ज असते एक ऑडियन्सची की काश्मीर खूप छान दिसला असता. मग ते असे सिनेमे तुझ्याकडे येत नाहीत का? नाही, येतात ना, येतात. मला फॉर द लॉंगेस्ट ऑफ द टाइम छत्रपती संभाजी महाराजांवरची सिनेमा करायची इच्छा आहे. आत्ता नाही झाला तर मी तो अजून एक 2-3 वर्षानंतर करीन. पण मी करीन तेव्हा व्यवस्थित करीन. असे सिनेमे येतात माझ्याकडे. पण असे सिनेमे बनवताना खूप जबाबदारीने एक तर बनवावे लागतं. एकतर लोक म्हणतात सारखं की खूप ऐतिहासिक सिनेमे होतात, सारखेच का काढतात, महाराजांच्या याच्यावरती कॅपिटलाइज करायचा प्रयत्न करतायत. तर ह्या गोष्टीला मी एक प्रत्युत्तर असं देईन की महाराजांच्या त्यांच्या कारकिर्दीतले इतके किस्से आहेत आणि एवढे सुभेदार आणि एवढे मावळे आणि एवढे म्हणजे वॉरियर्स त्यांच्या ह्याच्यात घडलेत की त्याच्यावरती 1000 चित्रपट जरी झाले तरी सुद्धा कमी आहेत. इतक्या वेगवेगळ्या कथा आहेत प्रेझेंट करण्यासारख्या. सो त्यावरती कितीही चित्रपट झाले तरी हरकत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जबाबदारीने केलं पाहिजे. तितक्या लेवलचं तुमच्याकडे बजेट असलं पाहिजे, तेवढी ऑन पेपर तयारी असली पाहिजे. एक साधारणतः ऐतिहासिक चित्रपट जर का चांगला करायचा असेल, म्हणजे त्याचा ठसा उमटवायचा असेल तुम्हाला ऑडियन्सच्या मनावर, आणि पुढे जाऊन 10 वर्षांनंतर 20 वर्षांनंतर पण त्याबद्दल चर्चा व्हायला हवी असेल की अरे तो एक झाला होता सिनेमा मराठीमध्ये, तर कमीत कमी 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो प्री प्रोडक्शनपासून चित्रपटाच्या कम्प्लिशनपर्यंत, रिलीजपर्यंत. तेवढा वेळ कोणीच निर्माता दिग्दर्शक द्यायला रेडी नाही आहे. जे माझ्याकडे आले त्यांना घाई असते. त्यांना असं असतं की अनाऊन्स केला, आम्ही हवा केली आणि इकडे पसरवलं तिकडे पसरवलं, विच इज ते पण गरजेचं आहे. अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. पण तेवढा वेळ, कारण मी द्यायला तयार असतो तेवढा वेळ. मी तेवढा वेळ देतो. पूर्ण मी 24 तास द्यायला रेडी असतो. स्क्रिप्टिंग लेवलपासून सगळं एंडपर्यंत मी तिकडे असतो आणि मी कशाचे एक्स्ट्रा पैसे चार्ज करत नाही. फक्त शूटिंगच्या दिवसांचे पैसे चार्ज करतो. पण बाकीचे महिने मी त्याच्यावर घालायला तयार असतो. पण मग जेव्हा समोरनं असं होतं की नाही आम्हाला आत्ता 1 महिन्यात सुरू करायचं आहे आणि आम्ही 3 महिन्यात शूटिंग संपवणार आणि आम्ही रिलीज करून, म्हणजे आत्ताच मला अप्रोच करतात आणि म्हणतात 8 महिन्यानंतर रिलीजची डेट आहे. असा ऐतिहासिक सिनेमा चांगला नाही बनू शकत. 6-6 महिन्यात लोक चित्रपट काढतायत आणि रिलीज करतायत. तर त्याच्यात सहभागी होण्यात
पॉईंट नाही आहे. असं कोणी येऊ दे निर्माता दिग्दर्शक की जे किंवा त्यांची आधीपासून 1 वर्षापासून पूर्वतयारी झालेली असू दे की शूटच्या आधी आता 2 महिन्यांनी शूट चालू करायचं तर फक्त माझ्यावर तयारी करायची बाकी राहिली आहे. बाकी अख्खं त्यांचं सेट आहे, दिसतंय की बाबा कथेवरती प्रचंड काम झालंय, अख्खा क्रूज सेट आहे, सगळी प्रॅक्टिस रिहर्सल सगळं काही झालेलं आहे, प्री प्रोडक्शन पूर्ण झालंय, सेट डिझायनिंग झालंय, सगळं झालंय, पूर्ण फिल्म प्रोडक्शन डिझाईन करून झालेली आहे, रेडी आहे. मग 2 महिन्यात जायला ऑन फ्लोअर काही हरकत नाही. पण फक्त एक स्टोरी आहे तुमच्याकडे आणि तुम्ही म्हणताय 2 महिन्यात ऑन फ्लोअर जायचं, तर तसे ऐतिहासिक सिनेमे चांगले बनत नाहीत. मग तुला असा एक प्रश्न आला तर की ठीक आहे ना, आमची तयारी झाली आहे, तुला फक्त येऊन काम करून जायचंय, हो काही हरकत नाही आहे. तेवढी तयारी जर का झाली असेल तर हरकत नाही, पण तसा आला पाहिजे ना तसा चित्रपट. आल्यावरती असं वाटलं की नाही तयारी अजून पूर्ण आणि एवढ्या लवकर नाही जायला हवं त्या ह्याच्यावरती. डिनाय कर. हां, डिनाय म्हणजे मी म्हणतो की मी अशा पद्धतीने काम करणार, ते डिनाय करतात. मग हां ते म्हणतात नाही आम्हाला घाई आहे, मग मी म्हणतो ठीक आहे. हंबीराव हे पहिलं काम होतं शिवाजी महाराजांचा रोल. हो, छत्रपतींचं. हो, आता शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला अगोदर अमोल कोल्हे माहिती होते किंवा त्यानंतर आता दिग्पाल दादाच्या सगळ्या सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकर दिसलं की हा शिवाजी महाराज म्हटलं की चिन्मय मांडलेकर. पण हे सगळं भेदून एक नवीन चेहरा महाराजांच्या जागी आला तुझ्या ह्या रूपाने. तर तू काय वेगळी मेहनत करत होतास की नाही हे दोघं माहिती आहेत ऑलरेडी? नाही, मी त्यांचं कुठलं काम नव्हतं पाहिलं. शिवाजी महाराज आणि शिवाजी एकच तू एकटाच दोन्हीचा रोल एकाच व्यक्तीने केला. हो, आणि आम्हाला तो अख्खा वेगळा वाटला. अख्खा वेगळे, पण कसं काय जपलंस तू एकाच त्यामध्ये खूपसं श्रेय प्रवीण तरडेला पण जातं, त्याच्या लेखनामध्ये जातं खूप हे, आणि महेश लिमये ज्यांनी शूट केलं त्याच्यामध्येही जातं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट प्रवीण तरडेचा स्वतःवरचा विश्वास आणि माझ्यावरचा विश्वास, या दोन्ही गोष्टी ह्याच्यात प्ले होतात. कारण प्रवीणनी मला एकच रोल ऑफर केला होता. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं, दादा पोस्ट इंटरवल छत्रपती संभाजी महाराज आणि प्री इंटरवल छत्रपती शिवाजी महाराज, मी तुला स्टोरी अख्खी ऐकवतो, तू चूज कर तुला कुठला हवा आहे. हां, तू ठरव तुला कुठला हवा आहे आणि मला सांग. तर मी ऐकलं अख्खा आणि तो म्हणाला की मी हंबीरराव करणार आहे. म्हणलं ठीक आहे, फेअर इनफ, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हीच केलं पाहिजे आणि ते त्यांच्या ओव्हरऑल ह्याला सूट होत होतं, म्हणजे लुकला आणि सगळ्याला सुटेबल होतं अगदी. मग मी फोनवरती एक अर्ध्या तासानंतर परत फोन केला आणि सांगितलं की एक काम करूया, मला तुम्ही दोन्ही रोल द्या, मी डबल रोल करतो. हो, तर ते 2 मिनिटं वाट पाहिली आणि मग प्रवीण मला म्हणाला की मी म्हणलं तुम्ही वेळ घ्या, तुम्ही 2 दिवस घ्या, 1 आठवडा घ्या, विचार करा, एकदा महेश लिमयेशी बोला, कारण तो शूट करणार, त्याला बॉम्ब नको पडायला, अरे हाच दोन्ही कसं काय करून. तर मग मी म्हणलं बोलून घ्या आणि मला सांगा तुम्ही, पण मग मला दोन्ही करू द्या, मला कॉन्फिडन्स आहे, तुमचा विश्वास असेल तर आपण करू. त्यांनी मला कट केला कॉल आणि त्यांनी मला 7व्या का 8व्या मिनिटाला परत फोन करून सांगितलं, दादा डन. त्यांनी फक्त त्या 5 मिनिटात महेश लिमयेशी बोलून घेतलं की हा करतोय, आपण करूया, मला वाटतंय करेल. आणि महेश लिमयेने पण 2 मिनिटात सांगितलं हां ठीक आहे, वो कर रहा है तो देख लेंगे, कर लेंगे अच्छे से. आणि एवढा त्यांनी विश्वास टाकणं, कारण एक गोष्ट की एक तर हे दोन्ही दैवत आहेत उभ्या महाराष्ट्राचे, त्यामध्ये एकच माणूस दोघांचाही रोल करतोय. एक फॉल्स नोट लागली असती ना जर का परफॉर्मन्समध्ये किंवा त्याच्या एक्झिक्युशनमध्ये, तर उभं महाराष्ट्र माझ्यावर आणि प्रवीण तरडेवर उलटलं असतं, गळा कापला असता आमच्या दोघांचाही. एक सत्यवाद मी सांगतो, मी खरी गोष्ट आहे, ऑब्व्हियस आहे की तुम्ही ह्या गोष्टीला हातच लावा, तुम्हाला जर का झेपत नाही तर हातच का लावायला गेला त्या गोष्टीला. सो ती फार मोठी जबाबदारी होती. सो मला असं वाटतं त्याच्याबद्दल फार कमी चर्चा झाली आहे आत्तापर्यंत. सोशल मीडियावर प्रचंड झालेली आहे, लोक, मला आजपर्यंत कधी एकही निगेटिव्ह कमेंट ऐकायला नाही मिळाली त्याच्यावर की अरे हे का केलं किंवा का नाही केलं वगैरे. आय ऑलवेज रेड ओनली पॉझिटिव्ह कमेंट्स विच टचवूड, म्हणजे त्यांचाच आशीर्वाद असेल, ते घडून गेलं त्यावेळेस त्या पद्धतीने. तुझं असं काय कॉन्फिडन्स होतं की तुला काय वाटलं की दोन्ही रोल मीच करू? नाही, कारण ना एक जो शिवाजी महाराजांचा जो काळ दाखवलाय ना तो 40 नंतरचा दाखवलाय. सो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा काळ जो आहे तो आम्ही 18 ते 20च्या आसपास जेव्हा ते होते तेव्हाचा दाखवलाय. सो दोन्हीमध्ये फिजिकॅलिटीमध्ये आणि ह्याच्यात आणि बोलण्याच्या जो तू अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचं जर का पोर्शन पाहिलं असतं, खूप धीरगंभीर आणि खूप मॅच्युअर, आवाजामध्ये बदल आहे. आम्ही फेशियल अॅनॉटॉमी पण चेंज केली आहे. म्हणजे मी जबडा माझा आतून काय काय घुसवलं होतं माझ्या जबड्यामध्ये, डेंचर्स होते वेगवेगळे ते लावले होते असे, आणि माझा जबडा पूर्ण बदलला होता, त्यामुळे गोल झाला होता, थोडासा मोठा झाला होता. सो ते घालून डायलॉग्स बोलण्याची प्रॅक्टिस. मग असं कित्येकदा झालं की मोठा मोनोलॉग छत्रपती शिवाजी महाराजांचा बोलला की त्यानंतर मी ते डेंचर्स काढायचो कट झाल्यावरती आणि मग रक्त पडायचं सगळं, इथे सगळं सोलपटलं जायचं आतनं, मग परत ते घालायचे आणि परत करायचं. सो हे आम्ही फेशियल अॅनाटॉमी आणि फिजिकल अॅनाटॉमी चेंज केले आणि मग संभाजी महाराजांकरता पूर्ण लीन झालो
बारीक झालो थोडा, म्हणजे थोडा यंगर वाटतो. किती काळात झाला डेंचर बारीक तू? म्हणजे किती वेळ? 1 महिना, 1 महिना, 15 दिवस, 1 महिना. कारण वर्षभर व्यायाम करतोय, वर्षानुवर्ष व्यायाम करतोय, त्यामुळे शरीराची लवचिकता एवढी वाढलेली असते की तुम्ही लवकर ट्रान्सफॉर्म करू शकता स्वतःला. असं. सो त्यामुळे ते बदल असल्यामुळे त्यामुळे इवन छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचाली खूप अजाईल आहेत, चपळ आहेत प्रचंड. त्यांचे ॲक्शन सिक्वेन्स वगैरे पाहिलं तर ते चपळाईनी करतात खूप. आणि शिवाजी महाराजांचं खूप धीरगंभीर आणि एकदम ठहराव असलेलं आहे. म्हणजे त्यांच्या नजरेत सुद्धा एक ठहराव आहे, एक सौम्य भाव आहे. आणि संभाजी महाराजांच्या ह्याच्यात थोडंसं उग्र आणि ॲग्रेसिव्ह आहे जास्त. सो ते डिफरन्सेस थोडेसे आम्ही पाळले. सो ते पूर्णपणे मी माझ्याकडे ठेवलं होतं मनामध्ये की बाबा आपण हे बोलून बसलो आपल्या मुखातनं. सो हे आपल्याला आता शिवधनुष्य उचलायचं आणि पार पाडायचं. भन्नाट रोल, दोन्ही रोल आजही ते फेसबुकवर ते व्हिडिओ क्लिप्स मला पण अजूनही बघून अंगावर काटत असं होतं की हे आपल्याकडनं घडून गेलं. कारण आत्ता तू जर का मला मेमरी विचारली तर मला फिजिकल मेमरीच नाही आहे त्याची काही, की सेटवरती, कारण मी सेटवरती ते सगळं पोशाख घातल्यानंतर मी जेव्हा एंटर करायचो त्याची मला काही मेमरीच नाही आहे. आपल्याला एक मेमरी असते ना की मला असं वाटत होतं, मला असं असं बघितलं, मग इथे टाळ्या वाजल्या वगैरे वगैरे सेटवर. मला मेमरीच नाही आहे काही त्याची. ते घडून गेलं. ते पोशाख घातल्यावरती जो मी जायचो सेटवरती, तुम्ही त्या ट्रान्समधनं बाहेर ते सगळं मेकअप उतरवल्यावरती वेगळा माणूस झाला असंच व्हायचं. मला आता जर का विचारलं तो सीन करताना काय फिलिंग होतं तर मला नाही आठवणार. त्याची मेमरीच नाही आहे काही. त्याच्यानंतर आले काय ऑफर्स असे ऐतिहासिक सिनेमांचे? हो आले, पण ते नाही. मी ते जे गणित सांगितलं ते माझं आणि निर्मात्यांचं गणित नाही जुळून आलं. सो मग ते करण्यात पॉईंट नाही आहे. मग त्यांनीच नाही म्हणलं. मी म्हणलं करायचं असं करूया, मग तेच नाही म्हणलं. मग त्यांनी करायला घेतलं चित्रपट. असं आता तुला कसे सिनेमे करू वाटतं? आता आम्ही ऑलरेडी एक सिनेमा लॉक केलाय 2024 मध्ये. मला जो करायचा ते स्क्रिप्ट तरी मी हो म्हणलोय. आणि तो जो दिग्दर्शक आणि लेखक आहे त्याची काम करण्याची पद्धत आणि माझी जुळतीये. सो आम्ही त्याच्यावरती काम सुरू केलंय. फक्त मी नाव आणि हे ते नाही घेत, कारण माझं असं फार मत आहे की जिंक्स होतं गोष्ट आधी अनाऊन्स केली की म्हणून. पण मस्त आउट अँड आउट मराठी लोकांना खूप मज्जा येईल असा लव्ह स्टोरी पण आहे, फॅमिली ड्रामा पण आहे. इट्स फन आणि खूप वेगळ्या घाटणीची स्टोरी आहे, मज्जा येईल अशी आहे. मातीचा गंध असलेली, अत्यंत मातीत रुजलेली आहे आपल्या मराठी मातीत, मराठमोळी अशी स्टोरी आहे. पण तरी सुद्धा शहरी लोकांना जवळची वाटेल अशी सुद्धा आहे ॲट द सेम टाइम. दोन्ही एलिमेंट्स आहेत, खूप छान आहे. मला मज्जा आली खूप काळानंतर एक स्क्रिप्ट, एक परिपूर्ण स्क्रिप्ट ज्याला आपण म्हणतो. म्हणजे 24 मध्ये रिलीज होईल तो? व्हायला हरकत नाही. म्हणजे 24 मध्ये आता आम्ही काम त्याच्यावरती सुरू करतोय प्री प्रोडक्शनचं. रिलीजही ह्याच वर्षी करावं अशी इच्छा आहे. म्हणजे तेवढ्या वेळात संपावं अशी इच्छा आहे. सिनेमा कम्प्लीट झालेले 24 मध्ये काही कोणते रिलीज होतात? नाही, मी एकच फक्त फुलवंती करत होतो, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे त्यांच्याबरोबर. तर त्याचं आता काही शेड्यूल्स, 2-3 शेड्यूल्स बाकी आहेत. पण तो थोडासा पुढे ढकलला गेल्यामुळे, म्हणजे त्याची 2-3 शेड्यूल्स उरलेली पुढे ढकलला गेल्यामुळे आता माझं एक हिंदीचं प्रोजेक्ट सुरू होतं आहे, एक वेब सिरीज. सो जी मी 2 महिन्यापूर्वीच त्यांना कमिट केलेलं होतं. सो त्यांचं आता कम्प्लीट मला करून दिल्यानंतर मग हे शेड्यूल्स करावले. पण तो पण जर का झाला तर मग 2024 मध्ये तोही रिलीज होईल. तो पिरियड ड्रामा आहे. फुलवंती बाबासाहेब पुरंदर यांची जी कादंबरी होती त्याचं अडॅप्टेशन आहे. तू खूप सिनेमा बघतोयस आणि तू त्या एरापासून बाबा जेव्हा काम करत होते तू त्यांना बघितलंयस पूर्ण. तू आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टी बघितलीयस. कशी, तुला काय वाटते ही मराठी चित्रपटसृष्टी कशी प्रगती करते आणि इतके छान छान सिनेमा होत आहेत, तर तू काय बघतोस या इंडस्ट्रीकडे? नाही, मी बाबांच्या काळात वगैरे काही इंडस्ट्री नाही बघितली. मी जन्मलो त्यानंतर 2-3 वर्षानंतर बाबांनी इंडस्ट्री सोडली आणि आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. त्यामुळे माझं जे वाढणं होतं ते सगळं नॉन फिल्मी वातावरणात होतं. अच्छा. आणि माझी सुरुवात 10वी मध्ये मी सिनेमा परस्यू करायला सुरुवात केली. मला चित्रपटात जायचं होतं. ॲक्टर म्हणून का, डान्सर म्हणून का, डिरेक्टर म्हणून का, रायटर म्हणून मला माहीत नव्हतं, पण मला जायचं होतं चित्रपट करायचे. मी चित्रपटांना इंट्रोड्यूस झालो. माझे काही 1-2 मित्र होते जे FTI मध्ये होते, 1-2 NYUला गेलेले मित्र होते, एक होता NYUला गेला होता तो. सो अशा मित्रांबरोबर मैत्री झाली. मग आम्ही एकत्र वर्ल्ड सिनेमा बघायला सुरुवात केली. वर्ल्ड सिनेमा म्हणजे अख्ख्या जगभरातले पण आणि इंडियातले पण वेगवेगळ्या भाषेतले. बेंगॉली सिनेमा असो, ऋत्विक घटकला इंट्रोड्यूस झालो, सत्यजित रेला इंट्रोड्यूस झालो, साऊथच्या डिरेक्टर्सना इंट्रोड्यूस झालो, फ्रेंच, इटालियन, पॉलिश डिरेक्टर्सना इंट्रोड्यूस झालो. सो हिंदीतले काही जुने खूप अप्रतिम चित्रपट, गुरुदत्तला इंट्रोड्यूस झालो. सो ह्या सगळ्या सिनेमांना बघायला सुरुवात केल्यावरती आणि मग FTIचे काही प्रोजेक्ट्स असायची तर तिकडे कोरिओग्राफर्सची जेव्हा गरज असायची त्यांच्या डिप्लोमा फिल्म्स करता किंवा सॉन्ग शूट्सना, तेव्हा मी जायचो तिकडे त्यांना कोरिओग्राफ करण्याकरता. सो कॅमेरावरती सॉन्ग कसं डिझाईन करायचं वगैरे ह्याचं नॉलेज मिळायला लागलं पूर्णपणे. सो तिकडनं ती आवड निर्माण झाली. कसं काय बघितलंस या मराठीत छान काम करतो आणि खूप छान सिनेमा येतात मराठीत,
तर तुला काय वाटतं की अजून काय व्हायला पाहिजे मराठी? आय थिंक कमर्शियली आपल्याला हिरोइझमला प्रमोट केलं पाहिजे. मला हे मी आधीच्या पण 1-2 इंटरव्ह्यूजमध्ये बोललोय की आपल्याकडे हिरो जोपर्यंत तुम्ही उभा नाही करत, जो ऑडियन्स पुलर ज्याला आपण म्हणतो, की जो सगळं करू शकतो, तो ॲक्शन करू शकतो, तो रोमॅन्स करू शकतो, तो ड्रामा करू शकतो, तो पिरियॉडिक फिल्म आहे तुम्ही घेऊन गेला तर पिरियॉडिक फिल्म करू शकतो, तो इमोट चांगलं करू शकतो, तो दिसायला स्मार्ट असतो, तो स्वतःचं शरीर त्याच्या रोलप्रमाणे बदलू शकतो, तो स्वतःला स्ट्रेच करू शकतो. म्हणजे तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या भाषेतला हिरो तुम्ही पाहिलात तर त्याच्यासमोर तो कुठेही कमी पडत नाही कुठल्याच अंगाने. येस. फक्त मी ऍक्टर आहे, मी हे करणार म्हणून मी ढेरी वाढून फिरायला लागलो तसं नाही. कुठल्याच अंगाने जनरली कुठेही कमी पडत. असा हिरो जेव्हा तयार होईल की ज्याच्याकरता पहिला फ्रायडे सॅटर्डे तरी ऑडियन्स जाते, त्यानंतर मग पिक्चरचं कॉन्टेंट ठरवतो पिक्चर चालणार की नाही कुठेही. मग तो हिंदीत असला तरी सुद्धा पहिले फ्रायडे सॅटर्डे स्टार करता लोक जातात, त्यानंतर नसेल चांगला चित्रपट तर संडेपासून किंवा मंडेपासून पिक्चर आपटतो असं आहे. पण इनिशियल मिळवणं सुद्धा जे आहे त्याकरता तुम्हाला हिरोज उभे करावे लागतील. इतर इंडस्ट्रीमध्ये हिरोज उभे करतात, निर्माते हिरोज उभे करतात, मग त्यांच्यावर 3-3 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट करतात की 3 वर्ष आता, कारण त्यांनी उभा केला असतो म्हणल्यावर मग पहिले 3 वर्ष ते त्याच्याबरोबर फिल्म करतात आणि ते पैसा पण वसूल करून घेतात स्वतःचा, की आम्ही हा ब्रँड तयार केला, त्या ब्रँडवरनं आम्ही पहिले पैसे वसूल करणार आणि मग तो हिरो बाहेर पसरतो. असं आहे ही जी स्टुडिओ सिस्टीम आहे ही मराठीत जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत, जी साऊथमध्ये तयार आहे म्हणून त्यांचे होत आहेत. त्यांचं पहिलं तामिळ खूप जोरदार होतं, मग तेलुगू पण खूप जोरदार झालं, पण कन्नड आणि मल्याळम खाली होतं, त्यांचं नव्हतं तेवढं जोरदार. हळूहळू कन्नडा यायला लागला, त्या KGF BGF वगैरे पासून सुरू झालं. मग मल्याळम इंडस्ट्री ही आपल्यापेक्षा सुद्धा छोटी इंडस्ट्री आहे. केरळ एवढंच एक आहे जी मल्याळम इंडस्ट्री आहे, पण तरी तेही आता आपल्या पुढे गेल्या 5 वर्षात. फहाद फासिल आला, टोविनो थॉमस आला आणि त्यांचे सगळे चित्रपट यायला लागले. मलिक नावाचा चित्रपट आला, टोविनो थॉमसचा मिन्नल मुरलीसारखा ग्रँड स्केलवरती केलेला चित्रपट आला. सो हे सगळे चित्रपट आल्यानंतर आता असं होतं की ते पण हिरोज तयार करायला लागले, की त्यांना हिरोज पाहिजे. त्यांना तो एक हिरोईन्स काही, मी फक्त जेंडर स्पेसिफिक नाही होते, पुरुष किंवा बाईमध्ये नको पडायला, पण एक प्रोटॅगनिस्ट हुम दे विल लुक अप टू, की ही ऑर शी इज द हिरो ऑफ द फिल्म, आणि ते त्याला ड्राईव्ह करतात, ड्रायव्हिंग फोर्स म्हणून येतात. आणि ते संपूर्ण आहेत, म्हणजे ते परिपक्व आहेत पूर्ण प्रत्येक अंगाने, शारीरिक असो, मानसिक असो, इंटेलेक्च्युअली असो, इमोशनली असो, ते कम्प्लीट ॲक्टर्स आणि आर्टिस्ट आहेत. असे जोपर्यंत आपण त्यांना जोपर्यंत आपण ब्रँड बनवत नाही, त्यांना जोपर्यंत आपण हिरोइझम देत नाही. काय केलं पाहिजे हिरोइझम द्यायला? काय तशा कथा निवडल्या पाहिजेत, तशा ॲक्टर्सना उचललं पाहिजे, त्यांना ग्रूम केलं पाहिजे, त्यांना प्रमोट केलं पाहिजे. त्यांचे काय काय गोष्टी आहेत ज्या ऑडियन्सच्या मनात ठसून बसतील त्याच्यावरती त्याचं भांडवल केलं पाहिजे. ह्यालाच तर PR आणि ब्रँडिंग म्हणतात. का PR कंपनीज एवढ्या मोठ्या आणि कोट्यानी रुपये कमवतात आज? कारण ते ब्रँड बनवतात, एकेका व्यक्तीमधनं ब्रँड तयार करतात. सो हे ब्रँडिंग केलं पाहिजे. जोपर्यंत आपला निर्माता आणि दिग्दर्शक इगोमध्ये येऊन हेच म्हणत राहणार की नाही माझा कॉन्टेंट विकतो, हे ॲक्टर बिक्टर काय मी दुसरं कुठला ॲक्टर घेणे आहेच, कॉन्टेंटच विकतो, शेवटी कॉन्टेंटच विकला जातो. पण तुम्हाला इंडस्ट्री म्हणून जर का कमर्शियली ब्लास्ट आउट करायचं असेल तर, आणि सातत्याने तुम्हाला जर का चर्न आउट करायचं असेल तर तुम्हाला त्या कॉन्टेंटला विकण्याकरता सुद्धा जर का ब्रँडची जोड आली तर ते मल्टिप्लाय होऊ शकतं. तो कॉन्टेंट किती वेळ विकत राहणार तुम्ही, आणि मग तो कसा होतो, तो कॉन्टेंटना 5 वर्षातनं एक सिनेमा 80 कोटी कमवतो. नाही, आपल्याला वर्षातनं 5 सिनेमा पाहिजेत जे 80 कोटी कमवतील, तर इंडस्ट्री मोठी होईल. आणि त्याकरता तुम्हाला ब्रँड्स तयार केलेले पाहिजेत जे तुम्ही विकू शकता त्याच्यावर जोडून, की ज्यांचा एक ऑडियन्स आहे. जे बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये जास्त दिसतं की स्टार्सवर सिनेमा चालतात, विजय सेतुपतीचा सिनेमा, स्टार्सवर इनिशियल मिळतं, एक असोसिएशन होतं, एक ऑडियन्सला एक कॉन्फिडन्स. ब्रँडचं काय, मी का बरं झाराचेच शर्ट्स घ्यावे, किंवा मी कुठल्या एका स्पेसिफिक ब्रँडचेच शूज घ्यावे, किंवा मी रनिंग करता नायकीचेच रनर्स का घ्यावे. त्या ब्रँडशी माझं एक असोसिएशन झालं आहे, माझ्या मनात एक तयार केलेलं आहे हे एक की नाही मला धावायचं असेल खूप जोरात आणि माझ्या पायाची काळजी घ्यायची असेल तर मी नायकीच घालणार आहे. मग आदिदास वाईट आहे का किंवा हे वाईट आहे का तसं नाही, पण माझे नायकी असेल तुझा आदिदास असणार, तुझा प्युमा ठरलेलं असणार. असे ब्रँड्स आहेत, त्या ब्रँड्सला असोसिएट करतं माणूस. इमेजिंग आणि ब्रँडिंग आपण का नाही करत, त्याच्यामध्ये आपण फक्त थोडे मागे पडतोय. ते आपण करायला लागलो ना तर आपण आटपार जाऊ. आपल्या बाबतीत फक्त एक सिनेमा घडतो, त्या सिनेमानंतर तो हिरो विसरला जातो, फक्त फार फार तो सिनेमा लक्षात राहतो. तो पण मग तो दुसरे काहीतरी त्याला ते कॅपिटलाइज करायला तसेच 4 रोल देतात आणि तसंच त्याला उगाच हे करतात. त्याचं ब्रँडिंग नाही करत, त्याला तो स्टुडिओ छान त्याला उचलून धरून त्याला एक ब्रँड इमेज त्याची तयार नाही करत. एक हिरो फक्त रोमॅन्टिक करतो तर त्याला फक्त तेवढंच दिलं जातं, मग तो पुन्हा ऍक्शन मोड मध्ये दिसतच नाही.
किंवा तो ऍक्शन मोड मध्ये त्याला कधी तसं उचलून धरतच नाही आपण की तो उठून किंवा दिसेल. आणि त्याच्यात थोडंसं ऍक्टर्सकडनं पण पाहिजे कॉन्ट्रीब्युशन, की त्यांनी पण स्वतःला सर्वांगीणरित्या तयार केलं पाहिजे. स्वतःच्या मेंदूवरती आपण काम करतो, आपण वाचन करतो, आपण अभ्यास करतो अभिनयाचा आहे ते वगैरे, त्याची प्रॅक्टिस करतो, त्याचा रियाज करतो. त्याबरोबर नृत्याचाही अभ्यास असावा, त्याबरोबर शरीराची काळजी घेतली पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टींचं ॲक्टर्सनी पण काळजी केली पाहिजे त्या ह्याच्यात. तेवढा वेळ सिनेमाला दिला पाहिजे. जर का तुमच्याकडे सिनेमा आलाय तर 2-2, 3-3 महिने त्याच्या पूर्वतयारीला दिले पाहिजेत. कारण की आपल्याकडचे कलाकार एका वेळेस खूप सिनेमे करत असतात. म्हणजे आज इकडे शूटिंगला जातो, उद्या तिकडे शूटिंगला जातो. तसं तेवढा तो विचार करत नाही का? नाही, असं नाही वाटत मला. काही काही कलाकार एका वेळेस खूप शूटिंग करणारे प्रत्येक इंडस्ट्रीत कलाकार असतात, आणि एका वेळेस एक चित्रपट करणारे सुद्धा कलाकार प्रत्येक इंडस्ट्रीत वेगवेगळे असतात. सो ते वैयक्तिक आहे असं मला वाटतं. आपल्याकडेच तसं आहे असं मला नाही वाटत. असं नाही आहे. कॅरेक्टर ॲक्टर्स वेगवेगळे शूट्स करतात, कारण त्यांचं 4-4 दिवसाचे 10-10 दिवसाचंच काम असतं प्रत्येक चित्रपटात. त्यामुळे पण मोस्टली प्रोटॅगनिस्ट जे असतात, मेन हिरो मेन हिरोईन जे आहेत, ते मोस्टली एका वेळेस एखाद दुसरा चित्रपटच करत असतात जास्ती करून, आणि तेवढंच करावं. हा जरा वेगळा प्रश्न आहे की इतकं सगळं काम करतोय, फेस व्हॅल्यू आहे, दिसतोयस, तुला बिग बॉसची वगैरे ऑफर नाही आली, किंवा तुला असं वाटलं नाही कधी की एकदा बिग बॉस मध्ये जावं? किंवा हिंदीचं बिग बॉस म्हणतोस का मराठी बिग बॉस? नाही, मराठी बिग बॉस मध्ये जाण्यात काही पॉईंट पण नाही, आणि हिंदीमध्ये पण काही पॉईंट नाही. कारण हिंदीचं मी साधारणतः, पण हे मी खूपदा बोललो, मी माझ्या सोशल मीडियाच्या स्टोरीजमध्ये पण शेअर केलं की अगदी ओपनली की हिंदी बिग बॉस मला आत्तापर्यंत शेकडो वेळा केलं ऑफर. मला नाही वाटत ते करतील परत. मग मी त्यांना प्रेमाने जरा अवॉइड करून, चिडून, त्यांच्यावर ओरडून सगळ्या प्रकारे नाही म्हणून झालेलं आहे. त्यामुळे आता काय एवढं बंबाडिंग करतात तुला? तू हवं असेल त्यांना वेगळ्या पद्धतीचे चेहरे हवे असतात ना, जे, आणि त्यांना थोड्या स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज हवे असतात की ज्यांची ओपिनियन्स असतात ठाम. कारण त्या ओपिनियन्सना मग मॅन्युप्युलेट करून तिकडे ज्यांना जी भांडणं लावायची असतात, तिकडे जे ड्रामा क्रिएट करायचा असतो तो होतो. सो त्यामुळे त्या फॉर्मॅटमध्ये जाण्यात पॉईंट, आणि तो माझा हे नाही, तो खूप ब्रिलियंट फॉर्मॅट आहे. बिग बॉसबद्दल माझं काही वाईट मत नाही आहे. पहिली गोष्ट मी सांगतो. नाही, बऱ्याच लोकांना वाटतं कारण मी सोशल मीडियावरती बोललोय बिग बॉसबद्दल वगैरे, तर त्यांना असं वाटतं काश्मीर बिग बॉसला कमी लेखतो किंवा ते फालतू समज. असं अजिबात नाही आहे. माझ्या मते बिग बॉस हा अत्यंत इंटेलिजंट शो आहे, अत्यंत इंटेलिजंट. पण तो माझ्याकरता नाही आहे. मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे का? तो बेसिकली त्यांच्याकरता आहे. मला आता जर का मला चित्रपटांमध्ये काम नसेल मिळत, किंवा मला ॲक्टिंग येत नसेल, किंवा मला दिग्दर्शन येत नसेल, किंवा मला स्क्रिप्टचं काही नॉलेज नसेल, किंवा मी त्याचा अभ्यास करू, नॉलेज आहे असं पण नाही म्हणत आहे मी खूप काही मग असं काही माझा क्लेम नाही की मी खूप हुशार आहे पण मला त्याचा अभ्यास करायला आवडतो. मग मी बिग बॉस मध्ये का जाईन? मला नको लोकांनी मी सगळे दात घासत कोणाबरोबर तरी आरडाओरडा करत तुझ्या यायला वगैरे करून असं ओरडतं. हे करण्याकरता लोकांनी मला फॉलो करायची माझी इच्छा नाही आहे. आणि का करावं ते करण्याकरता मला फॉलो कोणी? बिग बॉस इज एव्हरीडे सेडिझम. तू जर का रस्त्यामध्ये गेला, कोणाची मारामारी होत असेल, कोणाचं भांडण होत असेल, तर तू थांबून का बघतोस? तुला तेवढ्या वेळाकरता आनंद मिळतो त्याचा, तुला मजा येते ते बघताना. कारण तुझं लाईफ जे चालू आहे ते फार मंडेन चालू आहे. तुझ्या आयुष्यात काहीतरी स्वप्न, तुझी मी तुम्हा दोघांचं नाही बोलत एका माणसाची, तुमच्या आयुष्यात काहीतरी खूप मस्त स्वप्न होती, ते होती जेव्हा तुम्ही 8 ते 15 वर्षाच्या मध्ये होतं तेव्हा. त्या प्रत्येकाची स्वप्न असतात. कोणाला पायलट बनायचं असतं, कोणाला ॲस्ट्रोनॉट बनायचं असतं, कोणाला फिल्म स्टार बनायचं असतं, कोणाला ग्रेट फिल्म मेकर बनायचं वगैरे. आणि नंतर जो आता तुम्ही काय करताय तर कुठल्या तरी कंपनीत काम करताय, आणि फावल्या वेळात कदाचित हॉबी म्हणून करताय, किंवा इंस्टाग्रामवर रील टाकताय. ह्याच्या पलीकडे काही जास्त ते जोपासलं जात नाहीये. सो अशा वेळेस तुम्हाला दुसऱ्या दोघांमध्ये काहीतरी वाईट झालंय, त्यांचं काहीतरी नीट चालत नाहीये, त्यांचं एकमेकांवर कुरघोडी करतायत, एकमेकांची आईमाई काढतायत, त्यांच्या पर्सनल गोष्टी चव्हाट्यावर बसवून त्याच्यावर शिवीगाळ करतायत, हे बघितल्यावर तुम्हाला थोडं सॅटिस्फॅक्शन मिळतं की अरे माझं बरं चाललंय जरा. त्यामुळे तुम्ही बसून आवर्जून ते बघता चवीने. ह्याला एव्हरीडे सेडिझम म्हणतात. हे प्रत्येक जण करतं. वॉयरिझम आणि एव्हरीडे सेडिझम हा प्रकार आहे. बिग बॉस त्याला केटर करतो. एक ग्रुप, ही कॉन्सेप्ट आहे बेसिकली. ओके, असं मी काही वेगळं नाही बोललो, हे खरं आहे. हा फॉर्मॅट आहे शोचा. एक ग्रुप ऑफ लोकांना बोलवलं जातं आणि त्यांचे पेशन्स टेस्ट केले जातात. त्यांना अशा कंडिशन्समध्ये त्यांच्या निर्माण केल्या जातात त्यांच्या आजूबाजूला की त्यांचा संयम सुटेल आणि त्यांच्या सगळ्यात वर्स्ट व्हर्जन जे आहे ते दिसेल. तेच दिसतं ना प्रत्येकाचं. ओके काय, खरंच तेच दिसतं. तोच कॉन्टेंट आहे, तेच रोज चवीनी बघतात, तेच विकलं जातं. सो मग ते मी करावं अशी तुमची काय इच्छा आहे? नाही आहे ना. मी का जाऊ तिकडे? आमची अशी इच्छा नाही, कारण की तू खूप सोशल मीडियावर याच्या संदर्भात बोललायस आणि सोशल मीडियावर तू खूप ऍक्टिव्ह असतोस. तू क्वेश्चन्स टाकतोस,
आणि खूपदा हे करतोस, असं नाही की तुला वेळ मिळतो तेव्हाच करतो हे, असं मला असं जाणवलं की तू खूपदाच आस्क मी क्वेश्चन असं करतोस आणि तू आन्सरही देतोस त्याच तत्परतेने. तर तुला काय असं एवढं ऍक्टिव्ह राहावं असं वाटतं सोशल मीडिया? ऍक्टिव्ह नाही, मला असं वाटतं एक खूप चांगला सोशल मीडियावरती मी तेवढा ऍक्टिव्ह कधीच नसतो. तुम्ही मला पाहिलं तर माझ्या पोस्ट रेग्युलर तेवढ्या नसतात. मला इनफॅक्ट खूप कंप्लेंट करतात माझ्या घरचे सुद्धा, माझे मित्रमैत्रिणी की अरे तू टाकत नाही पोस्ट टाकत. फॅन्स सुद्धा कंप्लेंट करतात की क्यों नहीं डाल रहे हो, हमें देखना है, ईद का चांद बन गए वगैरे असं काय काय वगैरे येतात मेसेजेस. पण मी आस्क गश का करतो अधनमधनं रेग्युलरली, इट इज अ डायरेक्ट फॉर्म ऑफ कम्युनिकेटिंग विथ युअर ऑडियन्स. कसं तर रिटर्न इंटरव्ह्यूज येतात, हे होतात, तर त्याचे ना व्हर्जन्स काढतात लोक, की म्हणण्याचा अर्थ. आता आपणही आज हे केलेलं आहे इंटरव्ह्यू, तर कोणीतरी काहीतरी ना असंच गंमत म्हणून परत एव्हरीडे सिडिझम काहीतरी त्यांना हवंय की कोणीतरी ह्याला शिव्या घालाव्या म्हणून ते आपल्या ह्याच्यातलं कॉन्टेक्स्ट काढून टाकून काही वाक्य अशी काढतील की ज्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्शियल वाटेल ते स्टेटमेंट आणि ते टाकतील. सो मग आणि बरेच फॅन्स आणि हे ज्यांनी हा अख्खा इंटरव्ह्यू पाहिला नसेल, त्यांना माहिती पण नसेल ते कुठून आलंय, ते विश्वास ठेवतील त्यावर आणि त्याच्यावरती मग ट्रोलिंग आणि कमेंट्स आणि ते सुरू होईल, ज्याचा आमच्या आयुष्याला काही फरक पडत नाही. ट्रोल्सनी काही फरक पडत नाही, करिअरला सुद्धा नाही आणि पर्सनल आयुष्याला सुद्धा. हे मी अगदी सांगतो. तू कसं घेतो सोशल मीडिया? काहीच त्यांनी फरक पडत नाही. इट्स युजलेस. ट्रोलिंग काही नाही, फेसलेस पीपल. तेच लोक समोर आले तर माझ्याबरोबर सेल्फी काढणार आहेत, मला माहिती आहे. ते खोट्या अकाउंटवरून शिवाय घालतील आणि जेव्हा भेटतील बाहेर रस्त्यावरती तेव्हा 4 लोक सेल्फी काढतात, त्यांच्यावर ते पण येऊन दादा करून सेल्फीज काढणार आहेत. सो हे खोटाडी माणसं आहेत. नाही वेळ लागलाय का काही उगाच वेळ कोणाला आहे एवढं वाया घालवायला. पण सो ह्या मग हे आस्कगशमध्ये मला डायरेक्ट उत्तर, डायरेक्ट प्रश्नाला देता येतं आणि कधी कधी गंमत पण येते, मला मज्जा येते. असं कोणीतरी काहीतरी असे उगाच चावट प्रश्न विचारले, जरा असं पिन मारणारे प्रश्न विचारले की त्याच्यावरती एखादं सार्कास्टिक उत्तर वगैरे दिलं की मजा येते. असंच धमाल खिचाई करता येते आणि ते मी डिरेक्ट करू शकतो फॅन्स बरोबर. आणि त्याचे रिप्लाय पण असेच असतात की हा मग तू काय शहाणा आहेस का इतका, तू असं म्हणजे तू जास्त वाईट आगाऊपणा करत असेल, हा आगाऊपणा कोणी कमेंट केली ना, तुझे रिप्लाय पण तसेच असतात. तू आणि आता जे मागं बाबांच्या निधनानंतर ते झालं, तू त्याला पण काही नंतर तू रिॲक्ट झालास. हो, मी बराच काळ नाही तर नव्हतो झालो खरा. एकच मी मेसेज स्टोरीवरती टाकला होता, मग ती स्टोरी होती, तो आस्कगश वगैरे असं काही नव्हतं, आस्क मी अ क्वेश्चन असं नव्हतं. एक स्टोरी टाकली होती कारण माझ्या घरचे वगैरे पण बरेच म्हणत होते की तुझं काहीतरी एक मेन्शन कर की तू एकदम गप्प काय आहेस. तर मी एक स्टोरी फक्त टाकली 1 आठवड्यानंतर वगैरे, कारण ते पण आठवडाभर मला सगळ्या गोष्टीच निस्तारायला वेळ लागत होता आणि घरातल्यांची पण परिस्थिती व्यवस्थित नव्हती त्या काळात. त्यामुळे पण नाही, रिॲक्ट होण्यात पॉईंट काय आणि त्याच्याबद्दल आय थिंक मी खूप बोललोय ऑलरेडी. मागे पण एका इंटरव्ह्यूमध्ये मी खूप बोललोय म्हणजे जे काय बोलायचं होतं ते सगळं बोललोय. आय थिंक तो खूप पर्सनल विषय आहे आणि तो आम्ही हँडल केला आहे आमच्या पद्धतीने. आणि आज माझी आई वगैरे आता परत ठणठणीत आहे, व्यवस्थित ती छान तिच्या पायावर व्यवस्थित उभी राहिली आहे पुन्हा. सो आणि हेल्दी आणि हेल अँड हार्टी आहे. सो ठीक आहे, सो तिला रिकवर केलं त्यातनं, तो जो तिचा डाऊनफॉल आला. तेच की पण असं होतं ना की आता परत आपण तोच विषय नको बोलूयात, पण एक असा पॉईंट होता माझा की ठीक आहे, आम्हाला यांच्या म्हणजे तुला एक मीडियम आम्ही आहोत, म्हणजे आम्ही असं नाही, एक मीडिया आहोत की मीडिया आहोत. पण मग मला नाही आहे तुला पर्सनल आयुष्यामध्ये काही तुझे प्रॉब्लेम, पण एक अशी टॅगलाईन येते, हेडलाईन ना, की मग ते आम्हालाच असं विचार करायला भाग पडतं की अरे याने असं का केलं. मग कशी हेडलाईन? तू जे बाबांच्या निधनानंतर जे झालं की पत्रकार जे होते त्यांनी हेडलाईन्स अशा तशा दिल्या. हो, आमचा त्याशी काही संबंध नाही, ऑडियन्स म्हणून आमचा त्याशी काहीच संबंध नाही. पण ऑडियन्सला ते मिसलीड करतं, त्यांना असं वाटतं ते गृहीत धरून चालतं बातमी आली म्हणजे खरं असणार. त्यांचे इंटरफरन्समुळे. हो, इंटरफिअरन्स नाही, पण त्यांचं रिपोर्टिंग चुकीचं रिपोर्टिंग वाटतं मला तो इंटरफिअरन्स वाटतो की मीडियाला काय एवढा पर्सनल आयुष्यात एवढं नाक गरज आहे. ठीक आहे, तुम्ही आहात पब्लिक फिगर, तुमच्या न्यूज आल्या पाहिजेत आमच्यापर्यंत, पण ते अशा पद्धतीने नाही आल्या पाहिजे. नाही, एकतर माझे स्वतःचे आजोबा हरा महाजनी होते, ते लोकसत्ताकार होते, लोकसत्तेचे एडिटर होते. पहिले एडिटर ज्यांनी लोकसत्ता बंद पडत होता, गोयनका जे इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताचे ओनर होते, ते लोकसत्ता बंद करत होते की नाही चालत हा चित्रपट काय म्हणतात, हे वर्तमानपत्र नाही चालत आहे. आणि तेव्हा माझे आजोबा जस्ट एडिटर म्हणून लागले होते. ते म्हणाले होते की मला 6 महिने द्या, त्या ह्याच्यात जर का मी नाही चालवू शकलो तर बंद करा. आणि 6 महिन्यात लोकसत्ता हा हायेस्ट सेलिंग न्यूजपेपर झाला महाराष्ट्रातला.
सो ते आणि ते माझे आजोबा जे माझ्या वडिलांचे वडील हरा महाजनी, ते जो अग्रलेख लिहायचे तो अग्रलेख रोज सगळे पॉलिटिशियन्स वाचून खासदार आमदार जाऊन सभेमध्ये त्याच्यावरती चर्चा करायचे. त्यांच्या अग्रलेखाच्या बेसिसवरती जाऊन स्वतःचे मुद्दे मांडायचे विधानसभेमध्ये. सो ह्या लेवलची पत्रकारिता आमच्या घरात झालेली आहे. त्यामुळे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आता हे जे पत्रकार लिहितात ह्याला पत्रकारिता नाही म्हणत. ही पत्रकारिता नाही. पत्रकारितेचा सगळ्यात मूळ सिद्धांत, मी आधी पण हे बोललेलं, मूळ सिद्धांत आहे की तुम्हाला बातमी मांडायची असते, तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची असते ज्याच्यात कुठल्याही पद्धतीचा बायस नसू शकतो. पर्सनल बायस त्याच्यामध्ये येऊ नाही शकत. म्हणजे तुमचं मत मांडणं म्हणजे पत्रकारिता नाही. तुमचं मत मांडायचा कुठल्याच पत्रकाराला अधिकार नसतो. हा पत्रकारितेचा सिद्धांत आहे, हे मी नाही सांगत आहे. हे माझ्या आजोबांकडनं वगैरे जे ऐकू आहे माझ्या हे वगैरे, की पत्रकारितेचा हा सिद्धांत आहे की ही फॅक्ट आहे आणि फॅक्ट चेकिंग केल्यानंतर ही फॅक्ट आलेली आहे समोर. त्याला जे सजवून तुम्ही स्वतःची मतं त्याच्याबरोबर बांधता आणि त्याला सजवून बाहेर चवीनी परोसता की ज्याच्यामुळे लोकांची मतं तयार व्हायला सुरुवात होतात, ही पत्रकारिता नाही आहे. हे मग पत्रकार नाही, हे विक्रेते झाले. हे विकतायत गोष्टी, हे पत्रकारिता नाही करत. सो मग त्याला सिरियसली नाही घेण्यात पॉईंट. त्याच्याबद्दल मी बोललोय त्यांना, त्यांच्याबद्दल जे बोला, आणि म्हणून मी त्यांना सिरियसली नाही घेते आणि कोणी घ्यावंही नाही. आणि मला नाही वाटत आता ऑडियन्स घेते. माझ्या मागचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला आजही, मी कुठे थिएटरमध्ये मराठी चित्रपट बघायला गेलो, आत्ता मध्यंतरी मी झिम्मा 2 बघायला गेलो होतो. मी तुला सांगतोय अर्ध्याहून अधिक थिएटर येऊन भेटलं मला इंटरव्हलमध्ये. आणि प्रत्येकाने तर मला फक्त एवढंच सांगितलं की तू त्या काळात जे काही त्या पत्रकारांनी केलं त्यानंतर तू जे एकदाच तुझं मत मांडलंस, व्यवस्थित मांडलंस, आम्हाला म्हणजे खूप भिडलं ते आणि आम्हाला पटलं ते. आणि खूप गोष्टी तू खूप व्यवस्थित समोर आणल्या की ही त्यांची खरी असलीयत आहे. आणि त्यामुळे ते हळूहळू बदलेल. असं तुम्ही कोणाबद्दल स्वतःचे भाकरी पुजण्याकरता तव्यावरची असं करायला लागलं तर ते चुकीचं आहे. आणि ते बाहेर येतच, खरं काय ते हळूहळू लोकांना कळतंच. तेवढ्या वेळापुरती सगळे तलवारी घेऊन वगैरे उठतात, कारण जसं मी म्हणलं की प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी फ्रस्ट्रेशन असतं, जे आपल्याला करायचं ते झालेलं नसतं. त्यामुळे दुसऱ्याचं काहीतरी चुकतोय किंवा काही असं होतं असं सगळे लोक बोलत आहेत, तर मग सगळे तलवार घेऊन येतातच स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढायला. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम खरं काय ते कळतं लोकांना. ठीक आहे, पण त्याच्याबद्दल जास्त नाही मी ते बोललो तर ते रेपिटेटिव्ह होईल. मी त्याबद्दल बोललोय ऑलरेडी. मी ऑलरेडी त्याबद्दल सगळं सविस्तर सांगितलेलं आहे काय म्हणायचं ते. आता आपण पुन्हा हवं तर सिनेमांकडे किंवा सोशल इन्फ्लुएन्सर्सकडे येऊया. आता सध्याचा असा ट्रेंड दिसतो की इन्फ्लुएन्सरकडे एक सोशल प्रेझेन्स आहे. इंस्टाग्रामवर, युट्यूबवरती प्रचंड फॉलोअर्स आहेत, म्हणून त्यांना सिनेमांमध्ये घेतलं जातं. का तर त्यांना सिनेमांमध्ये घेतल्यानंतर तो जो त्यांचा इन्स्टाचा क्राऊड आहे, जो काय तो क्राऊड तिथे उतरेल. नाही, करवट नाही होतो क्राऊड. तर तो इन्फ्लुएन्सरचा इन्स्टावरचा क्राऊड आणि बॉक्स ऑफिस, हे काय गणित आहे? काहीच नाही गणित. तुला कोणी फॉलोअर्स वाढवू असं सांगितलंय का, किंवा फॉलोअर्स बघून तुला अप्रोच केलंय? नाही, हे बघ, रियालिटी शोज मध्ये आजकाल आता जसं मी झलक वगैरे करतो, डान्स रियालिटी, जिकडे टॅलेंटचा संबंध आहे, त्याच्यात सुद्धा वोटिंग हा प्रकार आहे. सो त्याच्यामध्ये जर का तुमच्याकडे जनरल इन्स्टा ॲडिक्ट्सचं एक फॉलोअर असतं की जे दिवसरात्र इंस्टाग्रामवरतीच असतात, ज्याचा तुम्ही जर का वयाचा हे पाहिलं तर साधारणतः 7वी 8वी पासनं ते 12वी पर्यंतची पोरं जास्तीत जास्त असतात. म्हणजे 13-14 पासनं ते 18-20 यंग अडल्ट्स ज्यांना आपण म्हणतो, तो सगळ्यात ह्यांच्याकडे काहीच काम नसतं. खरं आहे, मग इट्स अ फॅक्ट. आणि नसलंच पाहिजे, त्या काळात काय काम असणार आहे. सो ते इंस्टाग्राम ॲडिक्ट्स असतात, ते ऑनलाईन गेमिंगचे खूप ॲडिक्ट्स असतात. कधी पाहिलं तुम्ही तर, म्हणजे मी एका कुठल्या तरी इन्फ्लुएन्सरबद्दल माझं मत मांडलं होतं काहीतरी मध्यंतरी, आधीच खूप आधी, तेव्हा माझं खूप ट्रोलिंग झालं होतं. म्हणजे असं माझी टीम म्हणत होती की अरे 2-2 हजार कमेंट्स येतात आणि खूप घाणेरड्या शिव्या वगैरे वगैरे, तू अपने भाई को बोला अब हम तुमको पॉवर दिखाते अपने वगैरे, असं काहीतरी ते तिकडे पॉवर दाखवतो. त्याचा काही उपयोग नाही झाला. मग काय ते स्ट्युपिड वाटलं. पण माझ्या टीमनी ना ती मुलांची यादी बघितली आणि जनरल रिसर्च करता की कोण आहेत एवढे, ह्याचे कोण फॉलो आहेत. सगळे 14 ते 15 वर्षाची पोरं होती, 15 ते 14 वर्षाचे. आणि सगळ्यांचे जर का प्रोफाईल्स बघितले तर सगळे सुशिक्षित घरातले होते, चांगल्या घरातले. मग त्यांच्या आई वडिलांचे त्यांच्या प्रोफाईलवरचे फोटो पाहिल्यावरती तुम्हाला विश्वास बसेल की हा आईला आणि बाबाला नाही माहिती की हा इंस्टाग्रामवरती जाऊन काय करतोय त्याच्या फेक अकाउंटवरनं. त्यांना माहिती नाही त्यांचा पोरगं दिवसभर असं करत, त्यांना वाटतं व्हिडिओ गेम खेळतो. व्हिडिओ गेम नाही, ती गेमिंगची एक कम्युनिटी झाली. कम्युनिटीवरनं ते ह्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करायला लागले, युट्यूबवरती जो व्हिडिओज करतो. आणि आता त्याला कोणी जर का बोललं तर त्यांची ते आर्मी, हमारी आर्मी है. अरे कुठली आर्मी, काय काय शी बाबा. आणि काय फुसकुली आर्मी, त्याचा काय उपयोग, त्यांनी काय होणार आहे? काही नाही. तो कचरा साफ केला माझ्या टीमनी, माझ्या ह्याच्यावरती जो कमेंट्सचा होता तो, आणि झालं. मग नंतर आमचं नॉर्मल चालू झालं.
सो हे जे असतं ना, सो मी रियालिटी शो जर का करत असेल ना, तर ऑनलाईन वोटिंग ही पोरं खूप करतात. सो ते जर का तुमचे फॉलोअर्स नसतील, सो माझं कसं होतं की माझं झलकच्या वेळेस आम्ही जो एक डेटा कलेक्ट केला होता, माझे जनरल फॉलोअर्स खूप होते, म्हणजे की जे रेग्युलर टीव्हीवरती झलक दिखलाजा बघतात, दे वर ऑल रुटिंग फॉर मी. आजही मी कुठेही गेलो की मला लिफ्टमध्ये कोणी भेटतं, मॉलमध्ये कोणी भेटतं, रेस्टॉरंटमध्ये कोणी भेटतं, म्हणतात यू आर द बेस्ट इन झलक यार, वी जस्ट वॉन्टेड यू टू विन. पण ते लोक वोट नाही करत, केलं तर एकदा करतील. ते 10 फोन घेऊन 10 अकाउंट बनवून वोटिंग, ही जी 14-15 वर्षाची मुलं असतात ना, जे गेमर्स असतात आणि जे ह्या इन्फ्लुएन्सर्सचे फॉलोअर असतात, आता तो इन्फ्लुएन्सर गटारनाच असेल तिकडे येऊन एकदम, पण त्याचे ते फॉलोअर, त्यांचं ठरलंय हमारी आर्मी है और आर्मी तो जीतनी चाहिए भले हमारा किंग कुछ भी करे उधर जाके. तर ती आर्मी मग 10 फोन घेऊन बसते आणि रोज 100 वोट टाकते, 1000 वोट टाकते. कळलं का? सो ऑब्व्हियसली त्याला वोट्स जास्त येणार आहेत आणि मला वोट्स कमीच येणार आहेत, हे मला माहिती आहे. भलेही डान्सचा सगळ्यात जास्त टाइम स्पेंड माझ्या याच्यावर असेल, टाइम स्पेंड असतो टीव्हीवरती एक, की सगळ्यात जास्त कुठल्या मिनिट टू कितला मिनिट लोकांनी पाहिला हा चॅनल, तर तो टाइम स्पेंड सगळ्यात जास्त माझ्या कॉन्टेंटवर असेल कदाचित, की लोक सगळ्यात जास्त एंटरटेन तेवढ्या पोर्शन करता होतात, ते बघतात आणि मग ते एवढं झालं बघून की बंद करतात टीव्ही किंवा वेगळा चॅनल लावतात, हे असेल. पण वोट त्याला किंवा तिला मिळणार जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना. सो ऑनलाईन वोटिंगच्या बेसिसवरती ते पुढे, सो तिकडे ऑनलाईन वोटर्स वगैरे किंवा तुमचं इन्स्टाची तुमची आर्मी आहे का केवढी मोठी, ते मॅटर करतं तिकडे, ऑब्व्हियसली मॅटर करतं, कारण त्याला वोट्स जास्त मिळतात. तो काही तो येऊन काही आपलं टांग वर करून असं केलं तरी सो माय गॉड ग्रेट प्रभुदेवा का डॅडी आ गया असं बोलणार ते. आता काय करणार, ते आहे कारण ती आर्मी आहे. करेक्ट. सिनेमांबाबतीत कसं काय होणार, ते त्या आर्मीकडे पैसे नसतात आणि तिकीट थोडंच मिळतं फुकट. सो तो इन्फ्लुएन्सर जेव्हा त्याच्या ह्याच्यावर प्रोमो टाकतो त्याला 10 मिलियन व्ह्यूज मिळतात, पण ते जी 10 लाखांची आर्मी असते ती 14 वर्षाची पोरं असतात ज्यांची महिन्याची पॉकेट मनी 500 रुपये असते. मग ते जाऊन थिएटरमध्ये तिकीट कसं काढणार त्या इन्फ्लुएन्सर करता. ऑनलाईन सगळं फुकट असतं रे. इंस्टाग्रामवर लाईक द्यायचा किंवा व्ह्यू द्यायचा, तुम्हाला पैसे नाही चार्ज करत, फुकट बघायला मिळतं सगळे त्यांचे व्हिडिओज. युट्यूबवर व्हिडिओज फुकट बघतात, मग त्याला तुम्ही पिक्चरमध्ये घेतलं म्हणून ती आर्मी काय तिकडे जाऊन पैसे नाही खर्च करत. सो हा फरक पडतो. बॉक्स ऑफिस कन्व्हर्जन नाही होत. सो एवढं मोठं मी जे बोललो हे सांगण्याकरता की कारण हे पूर्ण कळतं की ह्याचं विश्लेषण आणि ह्याचा एक अंदाज यावा लोकांना, की कारण कित्येक असे सोशल मीडिया करता होतं. मध्ये एक काळ होता जेव्हा जस्ट सोशल मीडिया बूम झाला होता ना, तेव्हा कित्येक प्रोडक्शन टीम्समधले किंवा PR टीममधले मोठ्या मोठ्या स्टुडिओजच्या पोरं मला सांगायची की अरे तू थोडा इन्स्टावर पुश कर, ती बघ तिचे एवढे मिलियन फॉलोअर्स आहेत. पण अरे 5 लाख आणि 10 लाखाचं कलेक्शन आहे त्या चित्रपटाचं. तिच्या ह्याला बघ, तिच्या ह्याच्यात प्रोमो टाकला डायरेक्ट 5 मिलियन व्ह्यूज मिळतात. अरे पण ते 5 मिलियन लोक पिक्चर नाही बघायला जात, कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत खर्च करायला. ते कोण आहेत 5 मिलियन, ह्याचा तुम्ही डेटा घेतलाय का? त्या 5 मिलियन मधले जर का 3.5 मिलियन ही 8वीतली आणि 9वीतली पोरपोरी असतील, जे फक्त एक मुलगी सुंदर दिसते म्हणून तिला फॉलो करतात, किंवा एका मुलाची बॉडी आणि 6 पॅक्स आहेत म्हणून त्याला फॉलो करतात आणि रोज त्याचे फोटो बघून असं विचार करतो की हा असा बॉयफ्रेंड असा काय असेल. पण त्यांच्याकडे नाही आहेत 1000 रुपये खर्च करायला थिएटरमध्ये जाऊन. ते फुकट बघायला मिळतं म्हणून ट्रेलर बघतात आणि लाईक करतात आणि फॉलो करतात. सो इट डज नॉट कन्वर्ट इन टू बॉक्स ऑफिस कलेक्शन. तुला काय असा अनुभव? आता त्याचबरोबर तुमच्याकडे जे लेजिटिमेट स्टार्स आहेत, म्हणजे मोठे स्टार्स जर का आपण घेतले, म्हणजे राईट फ्रॉम अगदी मोठे किंग ऑफ बॉलिवूड ज्याला आपण म्हणतो शाहरुख खान, त्याचे जे फॉलोअर्स आहेत ते त्याच्या कामामुळे, त्यांनी जे 30 वर्ष काम केले त्याच्यामुळे त्याचे फॉलोअर्स आहेत. त्यातले स्कूल गोईंग चिल्ड्रन पण असतील, पण मेजर चंक त्याचा असा सुद्धा आहे जो त्याच्या कामाकरता त्याला फॉलो करतो. मग ते लोक, शाहरुख खाननी प्रोमो टाकला एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीनंतर, 35 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आणि एवढ्या हिट फिल्म दिल्यानंतर त्यांनी प्रोमो टाकला आणि त्याला एवढे मिलियन व्ह्यूज मिळाले की त्यातल्या 10 मिलियन मधले 2 मिलियन तरी जाऊन बघतात तिकीट काढून, कारण ते त्याला त्याच्या फिल्म्स करताच फॉलो करतात. ते त्याचे फक्त 6 पॅक ॲप्स दिसतात आणि हे दिसतात म्हणून फॉलो नाही करत, त्याच्या बॉडी ऑफ वर्क करतात. सो बॉडी ऑफ वर्क करता जे फॉलोईंग आहे ना, ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तयार होतं. सो मी पण युजली सांगतो की माझे आता 3.5 लाख फॉलोअर्स असतील किंवा 4.25 लाख फॉलोअर्स असतील, पण त्यातले किमान 3 लाख फॉलोअर्स हे फक्त माझ्या कामामुळे जोडले गेलेले फॉलोअर्स, ते हळूहळू जोडले जात आहेत. ठीक आहे. सो माझ्या ह्याचा मी जेव्हा प्रोमो टाकतो त्याला 50,000च लाईक येतील कदाचित, त्याला नाही 5 मिलियन लाईक्स येणार, पण त्या 50,000 मधले किमान 30,000 जण जाऊन तो चित्रपट थिएटरला बघणार आहेत, हे मला नक्की माहिती आहे. सो हे आता हे असा फॉलोईंग जोडण्याकरता तुम्हाला कैक वर्ष घासून चांगले सातत्याने चित्रपट देऊन मग ते हळूहळू 0.5 मिलियन, 1 मिलियन, 1.5 मिलियन होईल. सो त्याची वाट बघायची तयारी असली पाहिजे. सो आय एम ओके, आय एम टेकिंग इट इझी. पण इन्फ्लुएन्सर्सना घेऊन
तुम्हाला व्हिजिबिलिटी मिळू शकते. तो इन्फ्लुएन्सर जेव्हा प्रोमो टाकतो, इट इज अ वे ऑफ प्रमोटिंग युअर फिल्म. मी पण उद्या एखादी फिल्म करत असेल तर मी सांगेन की ह्या 4 इन्फ्लुएन्सर्स थ्रू प्रोमो टाका, पण तो प्रोमोचा कॉन्टेंट आवडला तरच ती लोक जाणार बघायला. त्या इन्फ्लुएन्सरनी टाकला आणि तो त्या चित्रपटात आहे म्हणून कोणी जाऊन ₹1000 नाही बाबा. कोविड नंतर तर इतकं सहज कोणी खर्च नाही करणार. लॉकडाऊन नंतर वाचवतात लोक आजकाल पैसे. कॉन्टेंट असेल, वर्ड ऑफ माउथ असेल तर जातात. डान्स क्लास अजून सुरू आहे? हो, जोरदार सुरू आहे पुण्याला. येऊन जाऊन सगळं. हो, आणि माझा क्रू आहे तिकडे. माझे इन्स्ट्रक्टर्सची एक टीम आहे जे तिकडे रेग्युलर बॅचेस घेतात आणि मी पण जातो. नाही, आता नाहीये, कारण ते इन्स्ट्रक्टर्स आता गेले 17 वर्ष माझ्याबरोबर आहेत. सो दे आर इक्वली ऑर मे बी स्लाइटली बेटर दॅन मी वाईल टीचिंग. पण आणि आय मेक इट अ पॉईंट की महिन्यात 1-2 चक्रा मारतो मी. आय गो टू द बॅचेस ॲट दॅट टाइम्स. मी रील्स बनवतो कधी कधी त्या स्टुडंट्स बरोबर, किंवा त्यांच्या बॅचेस अटेंड करून चेक करतो कोणाचं काय कसं चाललंय, किंवा काही शिकवण्याची पद्धत मला थोडी वरखाली वाटली तर माझ्या इन्स्ट्रक्टर्स बरोबर मीटिंग घेतो, तशी चर्चा करतो, फीडबॅक देतो. सो महिन्यात 1 चक्कर तर होतेच माझी कमीत कमी. पुण्याला मिस करतो आता तू? कधी कधी, फार नाही, कारण माझं कार्यक्षेत्र पूर्णपणे मुंबईत आहे आणि मला आता फिल्म्स बनवायला सुरुवात करायची आहे. अलॉंग विथ ॲक्टिंग मला स्वतःचं पण प्रोडक्शन हाऊस आणि स्वतःची चित्रपटांची निर्मिती मला सुरू करायची. सो आणि ते कार्य मुंबईतच जास्त स्पीडनी होऊ शकतं, वेगाने होऊ शकतं. सो त्यामुळे मी ते काम जास्त माझ्याकरता मी मिस करीन. मी पुण्यात राहिलो तर मी ते काम मिस करीन, त्यामुळे मी पुण्याला तेवढं मिस नाही करत. पण ऑब्व्हियसली माझ्या आईला मिस करतो मी. आईला जास्ती पुण्यात राहायची इच्छा आहे. आजकाल अर्ध मुंबई अर्ध पुणे असं ती करते, पण तिचं सगळं फ्रेंड सर्कल आणि ते पुण्यात असल्यामुळे ती जास्त पुण्यात राहते. सो तिला मिस करतो मी ऑब्व्हियसली, आणि त्यानिमित्ताने मग पुण्याला मिस करतो. चित्रपट आणि डान्स हा जॉनर सोडून दुसरं काय गोष्टी आवडतं, म्हणजे करायला आवडतं? अच्छा, म्हणजे हे क्षेत्र सोडून चित्रपट. मला वाचनाची खूप आवड आहे आणि मला वाचनात वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन करायला आवडतं. म्हणजे फिक्शन असं नाही आहे, मला नॉन फिक्शन खूप आवडतं वाचायला. सो मला आणि वेगवेगळ्या भाषांचं वाचन, मला हिंदी मिश्रित उर्दूमध्ये मला मंटो असो किंवा इस्मत चुगताई असो, किंवा प्युअर हिंदीमध्ये हरिशंकर परसाई किंवा प्रेमचंद असो, किंवा मराठीमध्ये मी तेवढं अजून नाही वाचन केलेलं आहे. मला आईने जी पुस्तकं दिली ती वाचली आहेत मी. किंवा कंटेम्पररी हिंदीमध्ये आत्ता दिव्यप्रकाश दुबे म्हणून एक नवीन रायटर मला सापडला आहे, सो त्याचं वाचन सध्या करतो आहे. इंग्लिशमध्ये पण बरीच मी आत्ता जस्ट खूप लेट वाचलं, पण विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख जे ह्यांचं कलामांचं एपीजेंचं पुस्तक आहे ते जस्ट वाचून झालं माझं. सो मला अशा पद्धतीचं वाचन, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे जे क्षेत्रातले जे दिग्गज आहेत त्यांच्या बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज, त्यांचे एक्सपिरियन्सेस, हे सगळं पण वाचतो मी. आणि फिक्शन पण वाचतो. फिक्शन पण वाचायला म्हणजे मी आत्ता एक जॅपनीज बुकचं हे अडॅप्टेशन वाचलं इंग्लिशमध्ये, कामोगावा फूड डिटेक्टिव्स म्हणून. मला खूप आवडलं ते पुस्तक. सो आता जॅपनीज शब्द आहे, पण त्याची कथा जी आहे ती युनिव्हर्सल आहे. म्हणजे ती मराठीत पण घडू शकते, मराठी माणसासोबत पण होऊ शकतं, ते हिंदी माणसासोबत पण होऊ शकतं आणि परदेशातल्या माणसात पण होऊ शकतं. सो ती आयडेंटिफाय होते तुम्हाला, भले भाषा आपली नसली तरी. तू आता म्हणलास की तुला प्रोडक्शन करायचं, तुला डिरेक्शन करायचं आहे का तिथे? हो, आवडेल करायला. मग एखादा सब्जेक्ट असेल ज्याच्यात मला असं वाटलं की नाही हा मी सांगू शकतो ही कथा, तर ते मी करीन सुद्धा. इंटरव्ह्यूज द्यायला आवडते का खूप? मी नाही जास्त देत इंटरव्ह्यूज, कमी देतो इंटरव्ह्यूज तसे. आवडतं, डिपेंड्स. कधी कधी आवडतं असं गप्पा मारायला आवडतात आणि थोडं फिरकी घ्यायला आवडते त्या निमित्ताने. रोज तुझ्या तोंडासमोर माईक धरलं की काय वाटतंय तुला आज काश्मीर, तू हे काम करते, तुला काहीच नाही वाटत ना. एक तर त्या इंटरव्ह्यूचा फार कंटाळतो. प्रमोशनच्या वेळेसचे इंटरव्ह्यू सगळ्यात बोरिंग असतात. प्रत्येकजण तेवढंच विचारतं कसा होता अनुभव, हिच्याबरोबर काम करायचा अनुभव का त्याच्याबरोबर करायचा कसा होता. असं होतं की अरे बाज ना, आता किती वेळा तेच सांगायचं. सगळे मित्रमंडळी कुठले? बरं, आणि वाईट असेल अनुभव तरी सुद्धा मी फिल्मच्या प्रमोशन मध्ये तिच्या शेजारी उभं राहून सांगणार आहे का खूप वाईट होता अनुभव, किंवा ती तरी सांगणार आहे का तिचा वाईट असेल तर. सगळे छानच म्हणणार आहेत. मग हा प्रश्नच का विचारायचा असो, कसं वाटलं चित्रपट बघून, काय कसं वाटलं, वाईट वाटलं असं कसं सांगेन मी, वाटलं असेल तरी. पण ह्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला पत्रकारितेची दर्जा कळतो ना, लेवल. तेच नाही, त्या प्रश्नाला काय अर्थच नसतो. तू उद्या जर का ते अजब गजबचा माईक घेऊन जर का माझ्या प्रमोशनला, कुठल्याही चित्रपटाच्या प्रमोशनला गेलास आणि तू त्याला विचारलंस तू जाताना काय प्रिपेअर करून जातोस, तर कसं वाटलं सिनेमात काम करून, हा काय प्रश्न आहे असं तुम्ही विचारलं नाही ना कोणाला. हा, म्हणजे मग कळत आहे ना लेवल. असं विचार
मित्रमंडळी सगळी गँग कुठली मुंबई, पुणे? कामाशी रिलेटेड मित्र खूप आहेत. आता हे ज्यांच्या बरोबर सिनेमा केलेत आणि त्यानिमित्ताने मित्र आलेत. मग आता पूजा सावंत असेल, अमृता आहे, खानविलकर, झलकमध्ये आमचं जास्त जवळ आलो आम्ही. आधीपासून होतीच मैत्री ऑब्व्हियसली, पण तरी. मग भूषण आहे, भूषण प्रधान. सो आमचा तो एक ग्रुप आहे. प्रार्थना आहे, तिचा नवरा आहे अभिषेक. मग असे अजून बरेच लोक. असा एक ग्रुप आहे जो रेग्युलर आहे. त्यांच्याशी एक महिन्यातनं एक लंच किंवा डिनर आमचं होतंच. प्रत्येकाच्या वाढदिवसाला कोणाच्या घरी पार्टी होते. सो ते गेट टुगेदर्स होतात. त्या व्यतिरिक्त माझे 1-2 पुण्यातले मित्र आहेत. एक इंद्रनील भट म्हणून हा मित्र आहे, तो माझा बालमित्र आहे शाळेपासूनचा. त्याचं माझा प्रोफेशनशी काही संबंध नाही. पण आमची अशी मैत्री की 6-6 महिने भेटणं नाही होत कधी कधी, पण तरी सुद्धा मैत्री तितकीच घट्ट. मधनं मेसेजेस वगैरे करतो. आता त्याच्या कामशेतला एक फार्म हाऊस आहे, तिकडे आम्हाला आता राहायला जायचं आहे बरेच वर्षापासून. जसं तुमचा इंटरव्ह्यू होत नव्हता तसं बरेच महिन्यापासून तिकडे जाणं होत नाही आहे. सो आता ह्या वर्षी त्याचा योग यावा मोस्टली जाण्याचा. आता तू म्हणजे भूषण प्रधान तुझा मित्र आहे किंवा वैभव तो, तुम्ही सेम पठडीतले दिसता की छान हाईट, छान. नाही, मला नाही वाटत असं. म्हणजे काय तुमच्या तशी डिफेंड आपण काय नव्हतं. नाही, माझी नाही मला वाटत स्पर्धा त्यांच्याशी काही. नाही विषय सरळ आहे. हो, नाही वाटत. म्हणजे ते सत्य आहे. मला असं वाटतं. आता माझी स्पर्धा असं मला नाही वाटत त्यांच्याशी. दादाला कसं वाटलं? दादा कसं वाटलं? मस्त एकदम. हो, मज्जा. टिपिकल इंटरव्ह्यू नाही वाटला ना? नाही, मला मजा आली. नाही वाटलं मला टिपिकल इंटरव्ह्यू नाही वाटला. तुमचे चेहरे असे हसतमुख आहेत. मस्त मजा आली. पत्रकार हसत नाही. तुम्ही पत्रकार म्हणून घेत नाही आहात ना इंटरव्ह्यू. अजिबात नाही. आपल्या नॉर्मल गप्पा असतात नेहमी सारख्या. तुमचं काही मत नव्हतं, त्यामुळे तुम्ही पत्रकार नाही झाला ना. आजकालच्या पत्रकारांचं मत असतं प्रत्येक स्वतःच. आता आम्ही तुला त्याचा चेहरा असा आहे की हा नक्की आपली स्तुती करतोय का आपली घेतोय. त्याच सगळ्यात भारी होतं. त्याचं असं झालं की हा नक्की आपलं चांगलं बोलतोय का वाईट बोलतोय. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक तुमचा से असावा की तुमच्या प्रत्येक गोष्टीत. पण आम्हाला नाही असं वाटत की आता आम्ही आमच्या शोवर एखादा गेस्ट बोलवतोय तर आम्ही आमचा से सांगत कुठे बसणार सारखं त्याला. अरे नाही, तुमचं से खरंच मी तुला तेच सांगतो. पत्रकारितेत एक वर्तमानपत्राची असते आणि एक इंटरव्ह्यूजची असते. इव्हन इंटरव्ह्यूज मध्ये हा पत्रकारितेचा सिद्धांत आहे की तुम्ही जेव्हा मॉडरेशन करता, म्हणजे एक इंटरव्ह्यू घेता, म्हणजे तुम्ही काय असता, मॉडरेटर असता. तुम्ही मुद्दा मांडता आणि समोरच्याला मत मांडायची संधी देता आणि त्या मतावरती तुम्ही त्याचं विश्लेषण करता फक्त. म्हणजे काय की तुम्ही हे असं बोलताय म्हणजे हे असं आहे का, हे असं आहे, एवढे तुम्ही मुद्दे उठवता. म्हणजे तुम्ही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करता. हे मॉडरेटर करतो की हा माणूस असं बोलतोय तर ह्याचा हे अर्थ होतो का, हा अर्थ होतो, मग ह्याला हे पण म्हणायचं का, हे पण ह्याचा परिणाम असा येऊ शकतो, असा येऊ शकतो. पण तुम्ही त्याला बरोबर का चूक म्हणायचा अधिकार तुम्हाला नसतो. पत्रकार जेव्हा तुम्ही असता तेव्हा हा सिद्धांत आहे पत्रकारितेचा. तुम्ही कुठलाही डिबेट बघितला तर तो जो पत्रकार असतो तोच स्वतःचं मत ठामपणे ओरडून सांगत असतो आणि त्याच्या विरोधात. आणि पॅनलिस्ट जे गेस्ट बोलले, जे एक्सपर्ट्स आहेत फील्डमध्ये त्यांच्यावरती कुरघोडी करून तो सांगत असतो की तुम्ही चुकात आणि म्हणजे तुम्ही अँटी नॅशनल आहात का, तुम्ही नॅशनल आहात का, काय असेल ते तिकडे होत असेल ते. पण तो त्याचं हे पत्रकारिता नाही आहे. पत्रकारिता तुम्ही असं नाही बोलू शकत. तुम्ही मॉडरेटर आहात. तुम्हाला त्याला प्रश्न पुढे करून तुम्हाला तो ऑडियन्सपर्यंत आणि ऑडियन्सकडनं रिॲक्शन आली पाहिजे. मग त्यात गट पडतील की काही लोक म्हणतील हे करेक्ट आहे का, काही लोक म्हणतील हे चूक आहे. तुम्ही नाही सांगू शकत असं. मॉडरेटर नाहीच सांगू शकत. मग ती कसली पत्रकारिता. सो हे बेसिकली नाहीच माहिती लोकांना. कसं काय नाही माहिती. मला खरं आश्चर्य वाटतं एवढे वर्ष किंवा परिवर्तन झालं लोकांचं. कारण हे सगळे जे करतायत, जे एडिटर्स आहेत इव्हन चॅनल्सचे, ते सुशिक्षित आहेत. मी त्यांना भेटलो फिल्मच्या प्रमोशनला, तर ते पॉलिटिकल नॉलेज असलेले सुशिक्षित आहेत. पण पॉलिटिकल नॉलेज आहे, पण मग पत्रकारितेचं एवढं बेसिक नॉलेज का नाही तुमच्याकडे की मॉडरेशन म्हणजे काय. पत्रकारिता जेव्हा तुम्ही करता, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेता, तेव्हा इंटरव्ह्यू घेताना तुमचा अप्रोच त्या इंटरव्ह्यूकडे ॲज अ होस्ट ऑफ द शो काय असला पाहिजे, ह्याचंच तुम्ही नॉलेज आहे तरी सुद्धा विसरला आहेत का काय. आय डोंट नो यार. अँड आय डोंट वॉन्ट गेट इन टू इट. लिव्ह इट. तो माझं प्रोफेशन आहे. आता तू एक एवढे परखड मत मानतोस किंवा खूप खरं बोलतोस, त्याचा तुला कधी होतो का प्रॉब्लेम की तुला काही नाही. पण मी कोणाला, जसं मी आत्ता पूर्णपणे परखड मत सुद्धा मांडलं असेल तर मी मुद्दा मांडला, पण मी ते चूक आहे का बरोबर आहे असं नाही म्हणलोय किंवा एखाद्या व्यक्तीला पकडून तिला टार्गेट नाही केलंय. सो मग त्याचा काही कोणाला प्रॉब्लेम असण्याशी काही संबंध नाही आहे.
मी एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं तर गोष्ट, जसं मला टार्गेट केलं गेलेलं होतं तसं मी कोणाला पकडून टार्गेट नाही केलं. मी जनरली मत मांडलं की हे जे पद्धत आहे ही पद्धत मला नाही पटत, ही पत्रकारितेची पद्धत नाही. पण तरीसुद्धा त्यांनी ते नाही करावं असं मी नाही म्हणत, कारण मी तसं म्हणून काही उपयोगी नाही, ते तसंच करणार. सो ते आहे. पण कधी कधी असं वाटतं की स्पष्ट वक्ता असणं किंवा ओपिनियनेटेड असणं ह्याचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी होतो. लोकांना नाही आवडत बोललेलं सरळ किंवा ओपिनियन ठामपणे मांडलेलं. पण मला असं वाटतं की तुम्ही जर का हाताच्या बोटावर मोजणारी जगात काहीतरी एक डिफरन्स क्रिएट केलेली किंवा कुठल्या तरी हुद्द्याला पोचलेली माणसं पाहिली तर ती सगळी स्ट्रॉंगली ओपिनियनेटेड माणसं आहेत, कुठलंही नाव घ्या. आणि सगळ्या प्रोफेशन्समध्ये, मग नॉट जस्ट गुरुदत्त सारखे डिरेक्टर असो किंवा स्टीव्ह जॉब्स सारखा टेक्निकल ह्याच्यातला असो माणूस, पूर्णपणे कम्प्युटर विझर्ड असो किंवा सेल्समन असो, उत्तम काही असो, तो असो, तिथपासून ते कोणी पॉलिटिशियन घे, कुठलाही टॉपचा बिझनेसमॅन घे, कुठलाही चांगला क्रिकेटर घे, जो सगळ्यात टॉपला हळूहळू जातो त्याचं एक खूप ठाम मत असतं प्रत्येक गोष्टीवरती. ही स्ट्रॉंगली ओपिनियनेटेड ऑलवेज, ही ऑर शी, हुएव्हर इट माइट बी, इट वर्क्स. पण त्याच्यामुळे अडथळे येतात आणि त्यामुळे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, त्याला काय होतं. सो तुम्ही ते म्हणून स्वतःला तुम्ही चेंज करावं असं मला नाही वाटत. ठीक आहे, त्याच्यामुळे विरोध होणार, काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलणार. जसं मला माझ्या ज्योतिषाने सांगितलं की माझे सगळ्यात जास्त गुप्त शत्रू आहेत. म्हणजे मला शत्रू नाही आहेत, मला गुप्त शत्रू आहेत. म्हणजे तुझ्या जवळचीच माणसांपासून तू थोडं जपून राहा. असं कधी कधी होत असेल की मी काही बोलत असेल ज्यांनी कोणी दुखावलं जात असेल आणि त्यामुळे कदाचित मला माहीत नसताना माझ्या अपरोक्ष काही गोष्टी बोलत असतील किंवा घडवून आणत असतील, ज्या कदाचित माझ्या वाटचालीकरता थोड्याशा अडथळा निर्माण करणाऱ्या असू शकतात. असं होत राहतं, पण त्याला टॅकल करत राहायचं, एवढं काय कठीण नाही आहे एवढं. ठीक आहे. आणि नाही काही झालं तरी सुद्धा आय ऑलवेज से, माझ्याकडे एक लहान घर आहे माझं, एक लहान पोर आहे माझं, एक बायको आहे आणि एक आई आहे. त्यांच्याबरोबर आणि माझ्या लहान मुलाला वाढताना जरी मी पाहिलं तरी मी खूप आनंदात आहे. सो त्याच्या पलीकडे मला ते सुख आहे. सो ठीक आहे. वा, मस्त झाला पॉडकास्ट. नव्या वर्षाचा पहिला पॉडकास्ट आणि भरपूर दिवस चालू होतो दादाचं आणि आमचं की करूयात. टायमिंग मॅनेजर स्टार आहे वो, त्यामुळे तेवढं होणार आहे. पण दोनदा मी तुला दिली होती वेळ, तेव्हा तू आला नाहीस. तुम्ही एकदा दिवाळीत तुम्ही कुठेतरी आमची टीम अवेलेबल नाही बोललात, मग मी ठेवून दिलं फोन. काही स्टार आहे वगैरे. त्यांची दिवाळी होती, आपण दिवाळीतच प्लॅन करणार होतो पण ते नाही झालं. ओके, ठीक आहे. नवीन वर्ष या. सो अजब गजब आणि TWJ मीडियाकडून हे छानसे गिफ्ट. थँक्यू. आणि दादा तू एकदा त्या कॅमेरामध्ये सांग तुला कसं वाटलं आणि ह्या कॅमेऱ्यात ओके तुला कसं वाटलं आणि अजब गजबला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी गश्मीर महाजनी. सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही मला माझ्या या नवीन वर्षात माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पाहू शकता अजब गजब चॅनलवर. इथे या दोघांची गप्पा मारून मला खूप खूप मजा आली. आणि जर का तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला तर जरूर सबस्क्राईब करा अजब गजब या यूट्यूब चॅनलला. तुम्हाला ही अजब गजब व्यक्ती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढची अजब गजब व्यक्ती कोण पाहिजे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्ही त्यांना आपल्या हॉट सीटवर घेऊन येऊ. ओके, चालेल. चलो, बाय बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.